सुधीर सरांबरोबर गप्पा मारताना खूप मजा आली. पहिल्या भागात नेचर फोटोग्राफी किंवा बर्ड फोटोग्राफीबद्दल त्यांनी ज्या गोष्टी आपल्याबरोबर शेअर केल्या त्या ऐकून उत्सुकता वाढलीच असेल. पण सुधीर सरांची आणखी एक दुसरी बाजू आहे. ती म्हणजे त्यांनी खूप पुस्तकं लिहिलेली आहेत पक्षी निरीक्षणाबद्दलची, पक्षी संवर्धनाबद्दलची आणि एक खूप आयडियल पुस्तक त्यांनी नुकतंच लॉन्च केलेलं आहे. ज्या पुस्तकामध्ये तुम्हाला फोटोग्राफी करताना कोणते सेटिंग्स ठेवायचे, कोणते इक्विपमेंट्स वापरायचे, तुम्हाला फोटोग्राफी करताना काय काय चॅलेंजेस येऊ शकतात, त्यावर काय सोल्युशन काढायचं, हे सगळं डिटेलमध्ये एक्सप्लेन करणारं एक पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे. जाणून घेऊया या पुढच्या भागामध्ये सुधीर सरांच्या ह्या अनोख्या पुस्तकाबद्दल. हाऊ डू यू लुक ॲट फोटोग्राफी? बरेचदा असं म्हटलं जातं की फोटोग्राफी इज बिकमिंग अ डाईंग आर्ट नाव, बिकॉज सगळ्यांकडे आजकाल फोन्स आहेत, ज्याला उत्तम कॅमेराज दिले गेलेले आहेत, उत्तम लेन्सेस आहेत, उत्तम प्रोसेसर्स आहेत. फोटोग्राफीचे जे डेडिकेटेड कॅमेराज आहेत त्याच्यात डेली नवीन नवीन इनोव्हेशन्स येत आहेत, अपग्रेडेशन्स येत आहेत. पण फोटोग्राफी ॲप्रिशिएट जी केली जाते, मला नेहमी असं वाटतं की फोटोग्राफी ॲप्रिशिएट प्रिंटमध्येच केली जावी. जेव्हा त्याची प्रिंट काढली जाते, एका मोठ्या स्केलला ते इन्फ्लेट केलं जातं, तेव्हाच ते व्यवस्थित ॲप्रिशिएट केलं जातं असं मला वाटतं. ॲज अ फोटोग्राफर मला नेहमीच ही इच्छा असते की माझे सगळेच फोटो मी प्रिंट करून कुठेतरी एक्झिबिट करावेत आणि ते दाखवावेत लोकांना. पण ते प्रिंटिंगचं प्रमाणसुद्धा कमी झालेलं आहे बिकॉज ऑफ डिजिटल मीडियाज ऑल टुगेदर. सो हाऊ डू यू लुक ॲट दिस ॲज अ वाईल्ड लाईफ फोटोग्राफी बाबतीत पण कशा पद्धतीने तुम्ही बघताय? कारण सिन्स आता इतके वाईल्ड लाईफ फोटोग्राफर्स झालेले आहेत, जे स्वतःला वाईल्ड लाईफ फोटोग्राफर्स म्हणतात असेही बरेच आहेत जे खरंच जेन्युइनली वाईल्ड लाईफ फोटोग्राफी ओरिएंटेड काही गोष्टी करतायत, असेही आहेत. आजकाल मोबाईलवरती सुद्धा वाईल्ड लाईफ फोटोग्राफी मार्केट केली जाते. काही वाईल्ड लाईफ फोटोग्राफर्स इन्फ्लुएन्सर्स आहेत जे मोबाईलवरती वाईल्ड लाईफ फोटोग्राफी करणं मार्केट करतायत, त्याची जाहिरात करतायत खूप मोठ्या प्रमाणात. तर हे सगळं कुठल्या दिशेने चाललं आहे असं तुम्हाला वाटतं? नाही, ह्याच्यामध्ये कसं आहे की आपल्याकडे असे काही स्टँडर्ड प्लॅटफॉर्म नाहीत की जिथे मी जाऊन फोटोग्राफी माझी प्रदर्शित करू शकतो. काही हॉल ते अगदी छोटे जिथे मी 40-50च्या वर फोटो लावू शकत नाही. काही लोक स्वतःच्या इंडिव्हिज्युअल एफर्ट्समधून लावतात. काही संस्था आहेत ज्या आता त्यांना इयरली परवडत नाही म्हणून ते 2 वर्षाआड किंवा 3 वर्षाआड फोटोग्राफी एक्झिबिशन लावतात. पण मला एक आठवत आहे की धृतिमानचं एक एक्झिबिशन लागलं होतं गोले रोडला. आश्चर्य म्हणजे धृतिमान आणि आम्ही तिघं असे 4च लोक होतो हॉलमध्ये. ते एक्झिबिशन बघायला माणसंच नाही आहेत. आता त्याची पॉप्युलॅरिटी खूप वाढली. हे 4 वर्षापूर्वीची स्टोरी आहे. पण लोकच नव्हते. तर त्याच्यासाठी सुद्धा खूप म्हणजे आता तुम्हाला चांगला हॉल बघायला लागतो. त्याचा मौसम चांगला पाहिजे. म्हणजे आजकाल लोकांना कोणी विचारत मी सांगतो की तुम्ही शक्यतो जुलैनंतर करा, म्हणजे पावसाळा होऊन जाऊन दे, मग वेदर चांगला असेल, मग लोक निदान व्हिजिटला येतील. आता बालगंधर्वसारखं जे ठिकाण आहे तिथे जनरल लोक येतात. खाली मी नाटकाचं तिकीट काढलं आहे, ऑर्केस्ट्राला आलो आहे, आता मी वर इथं काहीतरी एक्झिबिशन म्हणून बघून जाणार आहे. मग ह्याच्या पलीकडे त्यांना कळत नाही की हा पक्षी काय, प्राणी काय, पण एक्झिबिशन लागले ना बघून जाऊयात. मग त्यांना गणपतीचे फोटोग्राफ पण सेम आहेत आणि वाईल्ड लाईफचे फोटोग्राफ पण सेम आहेत. तर वाईल्ड लाईफ फोटोग्राफीला प्रमोट करायला असं काही प्लॅटफॉर्म्स नाही आहेत की ज्याच्यामध्ये तुम्ही करा. आता एक upic.com नावाची वेबसाईट आहे जी फक्त upic म्हणून आहे, YOUPIC.com. मी त्याचा अनेक वर्ष मेंबर होतो. मी आता शेवटी सोडलं ते. तर ते काय करतात की जगातले लाखो फोटोग्राफर त्या प्लॅटफॉर्मवर आहेत. त्यामुळे तुमची फोटोग्राफी जज करायला, कॉमेंट करायला खूप लोक असतात. मग ते तुम्हाला क्लिअर कट सांगतात पण की मला ओव्हर प्रोसेस केलेला वाटतोय, हा फोटो चांगला आहे, हा मुक आहे. तर ते तुम्हाला काही पॉईंट्स देतात, तुम्हाला काही ते अवॉर्ड देतात, जेणेकरून तुम्ही येऊन नवीन नवीन एंट्रीज करत जाता. वेगळ्या वेगळ्या प्रकारचे फोटोग्राफ ते तुम्ही जॉनर सांगायचं आणि त्यानुसार तुमची एंट्री होते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांची जी वेबसाईट आहे ती इतकी पॉवरफुल आहे. तुम्ही फोटो अपलोड केला की ते तुमचं लोकेशन, तुमची एक्झिट डिटेल सगळं उचलतात आणि ती तिथे येतात. त्यामुळे तुम्हाला नवीन काही लिहायला लागत नाही. तर असे चांगले प्लॅटफॉर्म पण आपल्याकडे नाही आहेत. तर सर्वसामान्याला हे पण माहीत नाही आहे की मी फोटो कुठून प्रिंट करून घ्यायचे, मला फोटो प्रिंट केल्यावर मजा येते का नाही येते हे पण माहीत नाही आहे.
तर म्हणून मी लोकांना आजकाल सांगायला सुरुवात केली आहे. म्हणजे मी बऱ्याच लोकांना सांगतो. तर माझ्या आता एक मुंबईचे फोटोग्राफर आहेत, त्यांना मी मदत करतो आहे. त्यांनी माझं पुस्तक बघितलं होतं. मी त्यांना म्हटलं आपण तुमचं पुस्तक करूयात. तर त्यांना लक्षात आलं की त्यांच्याकडे खूप चांगले फोटोग्राफ आहेत. मग ते 2 मोठी कॉफी टेबल बुक बनवत आहेत आणि एक छोटं बुक पण बनवत आहेत. मग मी त्यांना म्हटलं, अरे तुम्ही जर एवढं करताच आहे तर आपण तुमचं एक्झिबिशन पण लावूयात ना. मग ते प्रेस क्लबला जाऊन आले, जहांगीरला जाऊन आले. मग त्यांना ती गॅलरी मिळते, मग ते आता लावतील एक्झिबिशन. पण ते बेसिकली GDR त्यामुळे त्यांना तिची कल्पना आहे त्या डिझायनिंगची, फ्रेमिंगची. तरी पण त्यांचं होतं की सुधीर मला किती खर्च येईल याच्यामध्ये? मी प्रिंट करायचं म्हणजे काय करायचं? कोणाकडे जाऊ? मग ते हनीकॉमसारख्या संस्थेकडे जाणार, बाकीच्या संस्था. मग पुण्यामध्ये आपले काही ठराविक फोटोग्राफर ज्यांना आम्ही सांगतो की यांच्याकडे जाऊन प्रिंट करा. तरी पण मी आजकाल लोकांना पहिलं हे काम सांगतो की तुम्हाला एक्झिबिशन लावायची इच्छा आहे का? हो. मग पहिलं काम करा 5x7 तुमच्या प्रिंट मारा आधी. तुम्हाला जेवढे फोटोग्राफ पाहिजेत. ते चेक करा कसे दिसत आहेत. मग आपण पुढचं बोलू 12x15, 18x20, 15x20 जे काय असेल ते. पण आधी तुम्ही तुमची प्रिंट कशी दिसते बघा, जी लोकांना दिसणार आहे. छोटी प्रिंट काढून चेक करा आणि मग त्याचा डिसिजन घ्या की मी कुठले फोटो लावू, कुठले नाही. तर अशी हेल्प करणारी लोकं पण नाही आहेत आपल्याकडे आत्ता. म्हणजे अनुपमनी त्याच्या पॉडकास्टमध्ये चांगला मुद्दा घेतला होता की लोकांना माहीत नाही की मी कशावर प्रिंट करू, कुठल्या प्रिंट मीडियमवर मी जाऊ. तर ते सुद्धा लोकांना माहीत नाही आहे. म्हणजे मग मी लोकांना सांगतो की अरे अमुक वेबसाईट इथे जा, तो तुला वेगळ्या वेगळ्या मीडियमवर प्रिंट करून देतो. सेम फोटो तुला कॅनव्हासवर मिळेल, सेम फोटो तुला ग्लासवर मिळेल, सेम फोटो तुला पत्र्यावर पण मिळेल. तर यू डिसाईड द मीडियम की हा मला कुठे दिसेल. कारण आपण म्हणतो ना की जसे ह्या प्रिंट्स आहेत की मला पण ते प्रिंट्स करून तुम्हाला पाठवतात ते आणि उत्कृष्ट कुठली वेबसाईट आहे? बरोबर आहे. एक प्रिंटो म्हणून आहे इथे हिंजवडीला पण आहे, 4-5 आहेत, मी पाठवेन ॲड्रेस. तर ही लोकं तुम्हाला मदत करतात की आणि इनफॅक्ट तुम्हाला दे विल कॉल बॅक की तू मला हा फोटो पाठवला आहे, तू म्हणतोस की तुला ही फ्रेम पाहिजे, कॅन आय सजेस्ट दिस काइंड ऑफ फ्रेम. म्हणजे व्हर्टिकलच्या जे मी हॉरिझॉन्टल करून देऊ का, हॉरिझॉन्टलच्या जे व्हर्टिकल करून देऊ का, हे ह्या साईजमध्ये चांगलं दिसतं आहे. आणि अप्रतिम फोटोग्राफ प्रिंट करतात ते आणि मग क्वालिटीमध्ये बिलीव्ह करतात आणि सेम त्यांची डिलिव्हरी पण खूप चांगली असते. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला कोणीतरी अशा एजन्सीज पाहिजे ज्या तुम्हाला मदत करतील. तशा दुर्दैवाने एजन्सी नाही आहेत. पुण्यात काहीच संस्था अशा आहेत जे फोटोग्राफर्स आहेत पुण्यात, दे विल हेल्प यू आउट की तुम्हाला काय करायचं आहे. मग पण निस्वार्थी भावाने तुम्हाला मदत करणे अशी सुद्धा लोकं आत्ता म्हणजे असं नाही आहे. तर ह्याचा कोणीतरी एक डेटाबेस क्रिएट करायला पाहिजे की येस कम टू मी आय विल हेल्प. असे डेटाबेस नाही आहेत. म्हणजे जसा मी माझा एक डेटाबेस बनवला आहे ज्याच्यासाठी लोकं माझ्याकडे पण येतात बऱ्याच वेळा की मला अमुक एरियात जायचं, तुझ्याकडे बर्ड गाईडचा नंबर आहे का? मी अमुक एरियात गेल्यावर मला कुठले पक्षी मिळतील? असे सुद्धा विचारणारे लोक, असे पण डेटाबेस आपल्याकडे कमी आहेत. खूप लोकांना माहीत पण नाही की बर्डमध्ये गेलं तर मला असं मिळतं, हे पण माहीत नाही आहे. तर थोडी एज्युकेशनची गरज आहे आणि असे प्लॅटफॉर्म क्रिएट करण्याची जरुरी आहे. म्हणजे वेळप्रसंगी लोकं पैसे द्यायलाही तयार असतात की 1000 ना 1500 ना मी देतो, पण माझा फोटो डिस्प्ले करा. तर असं कोणीतरी एक प्लॅटफॉर्म क्रिएट करायला पाहिजे जो रेग्युलरली ही एक्झिबिशन भरवेल, प्रिंट मीडियात नेईल, पुस्तकं बनवतील. कॉफी टेबल तर कॉफी टेबल जे काय असेल ते. आणि कॉफी टेबल घेणारे पण खूप लोक आहेत की असं जर तुम्हाला काही निश एरिया असतील तर नक्की तुम्ही फोटो प्रिंट करून किंवा एक्झिबिशन लावायला पाहिजे. सर आणखी एक मला विचारायचं होतं, वाईल्ड लाईफ फोटोग्राफी किंवा बर्ड फोटोग्राफी जनरली इज कन्सिडर्ड ॲज अ व्हेरी एक्सपेन्सिव्ह हॉबी. कॅमेराज, लेन्सेस, प्रिंटिंगसाठी परत ॲडिशनल कॉस्ट, फ्रेमिंग, उत्तम पेपरवरती प्रिंट करणं, उत्तम ग्लास वापरणं फ्रेमिंगला, हे सगळं इट्स ॲन एक्सपेन्सिव्ह अफेअर ओव्हरऑल तसं बघायला गेलं तर. सो हे जे एक्सपेन्सिव्ह अफेअर आहे ते खरंच एक्सपेन्सिव्ह अफेअर म्हणून राहणार आहे, नुसती एक्सपेन्सिव्ह हॉबी म्हणून राहणार आहे का यू सी एनी करिअर ऑपॉर्च्युनिटीज ऑल्सो ॲज अ वाईल्ड लाईफ फोटोग्राफर ऑर ॲज अ बर्ड फोटोग्राफर वेअर पीपल कॅन ऑल्सो लुक ॲट इट ॲज अ करिअर? नाही, ह्याच्यामध्ये काय आहे ना की फोटोग्राफीमध्ये तुम्हाला पैसे मिळत नाहीत, हे सत्य. म्हणजे आम्ही सगळेच नेहमीच म्हणतो की कीर्तिमान हा एकच मनुष्य ज्याला पैसे मिळतात, बाकी कोणाला पैसे मिळत नाहीत.
फोटो विकून तुम्हाला पैसे मिळणे हे खूपच अगदीच व्हेरी रेअर. म्हणजे $1 $4 असे पैसे मिळतात. माझा एक वॉर्ड्स लोकांचा फोटो आहे, तो एका ब्रिटिश माणसाला रिसर्च पेपरसाठी हवा होता. तर तो म्हटला, बाबा मी रिसर्च करतोय, मी तुला मॅक्झिमम याचे $100 देऊ शकतो या फोटोचे. मी म्हटलं जाऊन दे, ते रिसर्च आहे ना, त्या $100 म्हणजे माझ्या दृष्टीने $8,000 झाले. काय तुझे $8,000 घेऊन मी करू? मी त्याला फोटो दिला. पण असं क्वचित होतं. हे फ्लिकर वगैरेच्या काय वेबसाईट्स आहेत, अगदीच नॉमिनल किमतीमध्ये तुमचे फोटो विकले जातात. म्हणजे त्याच्यामध्ये काही दम नाही आहे. त्यामुळे त्यात तो पैसा नाहीच आहे. मग लोकं काय करायला लागलेत, की मी वाईल्ड लाईफ फोटोग्राफर आहे. मग मी कुठल्या टूरबरोबर जाऊ शकतो का? मी फोटो टूर ऑर्गनाईज करू शकतो का? मी पर्टिक्युलर ठिकाणी जाऊन कुठे फोटो वर्कशॉप क्रिएट करू शकतो का? पण त्याच्यामध्ये सुद्धा तो काही फार दम राहिलेला नाही आता त्यात. कारण काय झालेलं असतं, की मी जर नवीन नॉलेज ॲक्वायर केलं नाही, तर मी काय नवीन नॉलेज देणार लोकांना? मग ती सो कॉल्ड पॉवर पॉईंट जी डेक बनवलेलं आहे ना, ते सेम राहतं प्रत्येक लोकेशनला. मग ते जर व्हिजिट तुमचे जे पार्टिसिपंट जर रिपीट झाले, त्यांना त्यात काही व्हॅल्युएशन होत नाही. मग ती मजा नाही आहे. त्यामुळे बहुतेक वाईल्ड लाईफ फोटोग्राफर आहेत, हे टूर ऑपरेटर म्हणून जायला लागतात आणि मग त्यात पैसे आहेत. आहे ना, त्यांना माहिती आहे ते. दुसरी गोष्ट, फोटोग्राफीची कॉस्ट कधीच खाली येणार नाही आहे. कॅमेऱ्याच्या किमती वाढत चालल्यात. आत्ताच माझे 2 मित्र आहेत, त्यांनी 6 महिन्यापूर्वी कॅनन R3 विकत घेतला होता. त्यांना आता ते विकून R5 Mark II पाहिजे. ऐकीव माहिती आहे सगळी, म्हणजे पण ते म्हणजे जी मिळेल ती किंमत विकून मोकळे होतात, लगेच दुसरा घेतात. मग दुसऱ्याने 600 F4 घेतली, मग मला 600 F4 पाहिजे. त्यामुळं ज्यांच्याकडे पैसे आहेत आणि ज्यांना ह्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करायची इच्छा आहे, ती लोकं पैसे टाकतात. त्यात रिटर्न्स नाही आहे, तर सगळ्यांना माहिती आहे. तुम्हाला जर म्हणजे काही व्याख्यानं किंवा काही शोज करता आले किंवा काही, तरच तुम्हाला त्यातनं काही पैसे मिळतील. अदरवाईज माझा फोटो विकून मला पैसे मिळणार असं क्वचित होतं. गव्हर्नमेंटची जेवढी मीडियम आहेत, ते तुमच्याकडनं फोटो घेतात कॅलेंडरला वगैरे, तो प्रिंट झाला हेच तुमचं कौतुक आहे. ते पैसे तुम्हाला देणार नसतातच आणि आपण मागत पण नाही. त्यामुळं तो विषय तिथे संपतो. त्यामुळे असे मीडियम नाही आहेत, की जेणेकरून तुम्हाला पैसे मिळू शकतात. खूप पैसे तर नाहीच मिळत. मग पैसे मिळतील, पण ते खूप कमी मिळतील. म्हणून जास्तीत जास्त तुम्हाला सध्या लोकं टूर्स कंडक्ट करताना दिसतात. फोटो टूर म्हणून स्पेसिफिक करणारे सुद्धा लोकं कमी आहेत. आणि हाऊ डू यू लुक ॲट वाईल्ड लाईफ फोटोग्राफी ॲज अ टूल फॉर कन्झर्वेशन? खूप मोठं टूल आहे. खूप मोठं टूल आहे. कारण कधी-कधी मला जो फोटो टाकाऊ वाटतो, तो कदाचित कुणासाठी तरी खूप चांगला ठरू शकतो. जसं की? उदाहरणार्थ माझ्याकडे एक ग्रेट इंडियन बस्टरचा बेरी खातानाचा फोटो होता. तो BNSS लावा होता, तर म्हणजे आमच्याकडे असा फोटो नाही आहे. कारण स्नेक खाताना, अमुक खाताना, किडे खाताना असं मिळतात. बेरी खाताना जातो. तो असे तुमच्याकडे काही जर चांगले फोटो असतील, तर त्याचा कॉन्झर्वेशनला नक्की फायदा होतो, की जेणेकरून त्यावेळेला कदाचित मला माहीत नसेल. पण मला ते नंतर कळेल, की मी एक असाच फोटो काढला होता, कोस्टारिकात काढलेला फोटो आहे. जिथे ब्लॅक व्हल्चर आणि एक क्रेस्टेड कॅराकरा नावाचा हा पक्षी आहे. हे दोघं ना एकमेकाशी बोलतानाचा फोटो आहे. मला माहीत नव्हतं की काय करताय. तर ते ब्लॅक व्हल्चर जे होतं ना, ते त्याच्या डोक्याला चोच लाव, गालाला चोच लाव, मानेला चोच लाव, असं जणू काही त्याला दीक्षा देतोय, असा तो सिक्वेन्स होता. आणि मला माहीत नाही, बाकीचे माझे शेजारी बसले काढत नव्हते, पण मी फोटो काढत होतो. म्हटलं फोटो तर काढूयात. आणि तो फोटो मी फेसबुकला टाकला. मला एका ब्रिटिश माणसाने कॉन्टॅक्ट केला. हा तुला कुठे मिळाला? म्हटलं अरे असं असं जे इको लॉज आहे तिथं काढलेला हा फोटो आहे. तो म्हटला मला हा फोटो पाहिजे, याच्यावर माझा रिसर्च आहे. मग त्यांनी मला ते सगळं एक्सप्लेन केलं, की हा फोटो का महत्त्वाचा आहे. तर ह्या फोटोमध्ये कॅराकॅरा हा जो पक्षी आहे, हा त्याचा म्हणजे घशातनं त्याला आवाज काढायची कपॅबिलिटी व्हल्चर्सकडे नसते. दुसरी गोष्ट की हे दोघं एकमेकांना मदत करतात. कोणी प्रेडेटर आला, फूड कुठे दिसतंय, तर व्हल्चर्सनं किती पण उंचावरनं फूड कुठे शोधता येतं. म्हणून ते सगळे एकत्र राहतात. तो नंतर त्यांचा पार्ट होतो त्या ग्रुपचा.
सो तुम्हाला हे कॅरा हा तुम्हाला त्यांच्या ग्रुपमध्ये आरामात सापडतो. पण लकीली तेव्हा ते घडत असताना मी तिथे होतो आणि फोटो काढला. तर हा मग कॉन्झर्वेशनच्या दृष्टीने एक फार मोठा फायदा आहे. ज्यांना कोणाला रिसर्च करतात, असे फोटो तुम्ही त्यांना रिसर्च करून देऊ शकता, की हे आता उदाहरणार्थ काही लोकांनी असे फोटो पण टाकलेले आहेत, की आपल्या इथल्या ग्रासलँडवर गवतामध्ये अंडी घातलेली आहेत. मग ते फोटो टाकतात तुम्हाला आणि विचारतात, अरे कोणाची अंडी सांगाल का? तर याच्यात सगळ्यात मोठा भाग आहे, की अरे बाबा तू तिथं गेलास कसा? जर तू गाडीने गेला असशील आणि तू ऑफरोडिंग केला असशील, तर ते लार्क असतील की पीठ असतील, जे कोण असतील, ह्यांची तिथे नेस्टिंग असतात खाली. आणि त्याला ते इम्पॉर्टन्स आहे त्या फोटोला, की तू तिथं गाडी घेतली आणि तुझ्या गाडीखाली आलं असतं तर गेलीच असते ना त्या अंडी. त्या पक्ष्याचे एफर्ट्स गेले ना, त्याला मोठा कॉन्झर्वेशनल व्हॅल्यू खूप आहे त्या फोटोजना, की जेणेकरून तुम्हाला शिक्षण देता येईल. पण परत मी मागच्या पॉईंटकडे येतो, की जी यंग पिढी आहे त्यांना जर मी हे शिक्षण दिलं, तर त्यांना पुढे ते कॅरी करतं. आता अगदी सोपं उदाहरण आहे, की माझ्या मित्रांनी तो इथेच होता म्हणजे करिश्माच्या चौकामध्ये. त्याला सिग्नल तोडायचा होता, पण त्याच्या मुलांनी त्याला नकार दिला. नाही म्हटला, "सिग्नल का तोडतो तू? लावलाय ना लाईट, तो जेव्हा ग्रीन होईल तेव्हाच आपण जायचं." तो म्हटला, "का?" तो म्हटला, "मला शाळेत शिकवलेलं आहे, सिग्नल तोडायचा नाही कुठल्या परिस्थितीत." त्याने त्याला सिग्नल तोडून दिला नाही. तर हे का तर शाळेमध्ये शिकवलं गेलं आहे. जसं आपण शिकवत जाऊ, तशी ही मुलं जेव्हा मोठी होतील, 18 वर्षाचे, 20 वर्षाचे, तेव्हा दे विल कॅरी धिस मेसेज, की हे महत्त्वाचं आहे, हे असं करायला पाहिजे. आणि मी सध्या जे काय रेस्क्यूचे त्यांची जे ट्रेनिंग सेशनचे फोटो बघते ना, हे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि लकीली आता इन्सिडेंट पण खूप वाढलेत. म्हणजे पूर्वी काय होतं, की लोकं म्हणजे जाऊ दे रे, घार तर आहे, घारीला काय वाचवायचं आता. अशा खूप घारी आपल्या मोठ्या नदीवर फिरत असतात. पण लोकं फोन करतात. मैना असून दे, कोकिळ असून दे, कोणाचं पण अंड पडलं, पिल्लू पडलं, तरी इमिजिएट फोन करून मागून घेतात. मग आम्ही ते रेस्क्यूवाल्यांना ट्रान्सफर करतो, ते येऊन ते म्हणजे लोकांमध्ये अवेअरनेस वाढतोय, नाही असं नाही. तर असे जे फोटो आहेत किंवा असे जे इन्सिडेंट आहेत, हे जास्त प्रसिद्ध व्हायला पाहिजे. असे प्रसिद्ध व्हायला पाहिजेत. आणि ह्यासाठी मला असं वाटतं की फक्त फोटोग्राफर्स किंवा फक्त वाईल्डलाईफ टुरिझममध्ये इंटरेस्ट असलेल्या लोकांनी इनिशिएटिव्ह घेऊन भागणार नाही आहे. आय नाही, थिंक सामान्य. बऱ्याचशा वृत्तपत्रांनी सुद्धा यामध्ये इनिशिएटिव्ह घेणं खूप गरजेचं आहे. कारण त्यांच्याकडे आय थिंक मॅक्सिमम नेटवर्क असतं लोकांकडे पोचण्याचं. सो त्यांनीसुद्धा अशा पद्धतीचे एफर्ट्स घेतले पाहिजे. म्हणजे मला आठवतं आहे पूर्वी खूप इंटरेस्टिंगली प्रिंट मॅगझिन्स यायची वाईल्ड लाईफ रिलेटेड. आजकाल ती प्रिंट फॉर्ममध्ये पण येत नाही, डिजिटलमध्येच येतात. अर्थात त्याच्यात नेचर कन्झर्वेशनचा पण एक ॲस्पेक्ट आहे, कारण तुम्ही पेपर वाचवता. पण त्या त्या मॅगझिन्सची पण संख्या आजकाल तशी कमी झाली आहे, जी जी खूप होती पूर्वी. ते मटेरियल खूप यायचं, आता ते कमी झालं आहे. सो आय मिस दॅट. आत्ता ह्या घडीला जे नव्याने बर्ड फोटोग्राफीकडे वळत आहेत, त्यांना तुम्हाला काय सांगावं असं वाटतंय इन टर्म्स ऑफ, आपण बरंचसं बोललो, एथिकल फोटोग्राफी बोललो आपण, त्याचा कन्झर्वेशनचा पॉईंट ऑफ व्ह्यू बोललो, पण हाऊ डू यू लुक ॲट बर्ड फोटोग्राफी इन फ्युचर? कारण आता असं झालं आहे की खूप स्पेशीज आहेत, अनेक फोटोग्राफर्स आहेत, अनेकांनी अनेक वेगवेगळे फोटोज काढून झालेत. सो नवीन काय ॲडिशन करणार आपण, असा बरेचदा मनात प्रश्न येतोच प्रत्येकाच्या. तो हा प्रश्न कायम राहीलच. आणि फक्त काय आहे, की 2-3 आस्पेक्ट आहे त्याच्यामध्ये, की एक्झिस्टिंग बॉडी ऑफ नॉलेज जी आहे, त्यात मी काय ॲड करेन? माझ्यातर्फे मी काय योगदान देईन, जेणेकरून सोसायटीला आणि भविष्यामध्ये या सगळ्या कॉन्झर्वेशनला फायदा होईल. त्यात खूप असतात गोष्टी, की आज पूनम इथं आहे, तर तिला मध्ये क्वेल दिसल्या नेताना. तर तिला लगेच तो डाऊट आला, की या क्वेल कुठल्या, ते पकडून आणल्यात का, या खाण्यासाठी वापरल्या जाणार आहेत का? तर शी वॉज रेसलेस. तर अशा ज्या गोष्टी आहेत ना, ह्या गोष्टी तुम्हाला पुढे नेता आल्या पाहिजे. हे तुम्ही यंग जनरेशनला सांगायला पाहिजे, की यू शुड बी अजाईल इनफ, की मला दिसलं आणि मी हे रिपोर्ट का नाही केलं, मी कोणाला सांगत का नाही, का मी जस्ट बघून सोडून दिलं. मला दिसत आहेत, की मी ग्रासलँडला गेलो आणि तिथे ट्रॅप लावलेले पडलेले आहेत, पण तरी मी कोणाला सांगणार नाही.
पण ही जी लोकं आहेत की ज्यांना मी कॉन्टॅक्ट करू शकतो, त्याचा डेटाही अवेलेबल नाही दुर्दैवाने. कोणाला मी कॉन्टॅक्ट करू? काही लोकं पोलिसांना फोन करतात. आजकाल लोक आता आम्ही पण जास्त सांगतो की रेस्क्यू टीमला कॉल करा, यांना कॉल करा. तर ते निदान तिथपर्यंत जातं. पण ह्या नवीन पिढीला हे सांगायला पाहिजे की मुळात स्टडी सुरू करा. यूट्यूबवर एवढ्या फिल्म्स अवेलेबल आहेत. अनेक वेबसाईट आहेत ईबर्डसारख्या, ज्या जिथे मी जाऊन स्टडी करू शकतो. निदान रोज एक 5 मिनटं तरी त्याच्यासाठी द्या की जेणेकरून मी काहीतरी नवीन माहिती मिळवेल. आणि खरंच सरप्रायझिंग आहे की मी रोज फेसबुकवर टाकतो तरी मला रोज मेसेज येतात की व्हेरी इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन. म्हणजे एवढं करून सुद्धा लोकांना ते वाचलेलं नसते त्यांनी. म्हणजे कदाचित मी तो पक्षी परत रिपीट पण केला असेल, पण तरी देखील वाचून लोक येतात, अरे बाबा ती इन्फॉर्मेशन खूप चांगली होती, तू सांगितलेलं यांचं खाद्य खूप चांगलं आहे, आम्हाला हे माहीत नव्हतं की हा पक्षी असा आहे. म्हणजे लोकांना त्यात इंटरेस्ट आहे, पण आपण ते किती पुढे नेऊ शकतो आणि या यंग जनरेशनला त्या दिशेने कसं अट्रॅक्ट करू शकतो याच्यासाठी कुठेतरी फोकस ॲक्शन व्हायला पाहिजे. त्याला काही ग्रुप्स किंवा काही फोरम्स तयार व्हायला पाहिजे जे ह्या लोकांना गाईड करतील. आता मी म्हणजे चकित झालो की हा जो ग्लोबल बर्ड काउंट झाला, पुण्यामध्ये सगळ्यात जास्त बर्ड वॉक झाले आणि चांगल्या चांगल्या लोकांनी ते बर्ड वॉक केले आणि बर्ड वॉकला सरप्रायझिंगली सगळ्या ठिकाणी चांगला रिस्पॉन्स मिळाला. तर बर्ड मॅरेथॉन पण बर्ड झाली मध्ये, मॅरेथॉन. त्याचा मी पार्ट होतो तर त्याचा. कवडीपाठ हे बऱ्याच लोकांनी आता सोडून दिलेलं प्रकरण आहे. पण तरी देखील कवडीपाठला बर्ड वॉक केल्यानंतर जवळजवळ एक काय 59 व्हरायटीजचे पक्षी सापडले. दॅट लिस्ट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. ती लिस्ट काही लोकांनी शेअर पण केली. म्हणजे माझा मित्र जो विश्वजित त्यांनी ती शेअर पण केली. स्टोरी टाकली, पण स्टोरीला टाकताना त्यांनी ती लिस्ट टाईप करून टाकली की जेणेकरून लोकांना कळतं की अरे एवढे पक्षी आहेत. तर तुम्ही एक फोकस एरिया घ्या, त्या फोकस एरियामध्ये काम करा आणि मग त्याच्यामध्ये काहीतरी लोकांना नवीन द्या. तर आता असं आहे की रिसर्च होत नाही असं पण नाही आहे. काही लोक रिसर्च पेपर लिहितात. म्हणजे आमचे काही गुजरातचा ग्रुप आहेत किंवा काश्मीरचे काही ग्रुप आहेत. दे आर व्हेरी फोकस ऑन रिसर्च पेपर. त्यांच्यामध्ये ना इंटरनल फाईट आहे की तू टाकतो का मी टाकतो. म्हणजे ते लिहितातच रिसर्च पेपर. त्यांचं ते खूप काटेकोर आहेत त्या बाबतीत. तसं बाकीच्या ठिकाणी घडत नाही. आपल्याकडे खूप कमी कमी होत चाललं रिसर्च पेपर. म्हणजे मी जे म्हणतोय ते की आम्ही जेव्हा मी PhD स्टुडंटना गाईड करतो तर मी नेहमी पहिला प्रश्न हा विचारतो की बाबा तू ह्या सध्याची जी एक्झिस्टिंग बॉडी ऑफ नॉलेज आहे ती तू काय ॲड करणार आहे ते मला सांग. तर तुझ्या PhDला काहीतरी अर्थ आहे. तसंच हे आहे की मी फोटोग्राफी करेन, मला काही मिळेल त्यातनं, ते ठीक आहे. पण तू जगाला काय देणार आहे, समाजाला काय देणार आहे. तर हा व्ह्यू आता खूप कमी लोकांकडे आहे की मला ह्यातनं काय करता येईल, काय देता येईल हे माहीतच नाही आहे. सर अनेकदा मी हे ऑब्झर्व करतो, एस्पेशली बर्डिंग बाबतीत, की काही बर्डर्स एक चेकलिस्ट ठरवून येतात हो. की मला ह्या ह्या एरियात जायचं आहे, ह्या ह्या स्टेटमध्ये जायचं आहे, तिथले हे बर्ड्स आहेत, हे तिथे पॉप्युलर आहेत आणि मला तेच बघायचं आहे. आणि मग त्यांना इतर कुठला त्यावेळेला पक्षी दिसला तर त्याचं काही महत्त्व वाटत नाही. ह्याबद्दल तुमचं काय? माझं खूप वेगळं मत आहे याच्याबद्दल, नाही पण तुमचं काय मत त्या आहे? 2-3 आहेत आस्पेक्ट. असा पहिला आहे की हा ॲक्च्युली सो कॉल्ड ई-बर्डचा गैरवापर आहे. लोकं तिथनं लिस्ट डाउनलोड करतात किंवा तिथल्या गाईड्सना विचारतात किंवा समजा मी तिथे गेलो असेल ना तर माझ्याकडनं ती लिस्ट मागून घेतात. तुला कुठले पक्षी दिसला? अरे बाबा मी गेलो होतो तेव्हा मला भूतानमध्ये जे पक्षी दिसले ते मार्चमध्ये मी गेलो होतो. ती लिस्ट कदाचित वेगळी असेल, आत्ता कदाचित वेगळी असेल. तर ते लोकं मान्य करत नाहीत. त्यांना ते नाही यार तो काय तो कसला तो लाल चोचीचा कावळा आहे, मला काय त्यात इंटरेस्ट नाही. म्हणजे त्यांना तो इंटरेस्ट नाही की हा कुठला पक्षी आहे. तुला कसा बर्फावर मोनल मिळाला तसा मला मिळाला पाहिजे. तर ती जी चेकलिस्ट घेऊन फिरतात ना हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. तुम्ही निसर्ग पण एन्जॉय करा ना, तिथला हॅबिटॅट एन्जॉय करा. तुम्हाला कदाचित एखादा नवीन प्रकारचा पक्षी मिळू शकतो. असं म्हणजे खूप त्याच्यामध्ये वेगळे आहेत. मी एक फोटो काढला होता आणि तो मी टाकला आणि त्याला मी सांगितलं होतं की हा बाबा कॉमन व्हाईट थ्रोट आहे वगैरे वगैरे. तर ते मलाच डाऊट होता म्हणून मी ते ID चेक करायला टाकून दिला होता फेसबुकवर आणि मी नंतर बघितलं पण नाही. तर एका ब्रिटिश बाईने तो फोटो बघितला, ती म्हणजे मला पण हाच पक्षी मिळाला आहे
पण मला माहिती आहे की तू लिहिलं ती ID बरोबर नाही आहे. मग आता करायचं काय? मग ते कोणीतरी आदेश शिवकरांना टॅग केलं. आदेशने लगेच सांगितलं, अरे नाही नाही, हा नाही आहे, हा तुला रेअर पक्षी मिळाला, हा पुण्यामध्ये नाही मिळत, हा बाबा हा डेझर्टचा मिळणारा पक्षी आहे, हा इकडं कसा आला? मग हा जो शोध आहे ना, हा जेव्हा तुम्ही शेअर कराल किंवा सांगाल तेव्हा मग तुम्हाला ते मग मी काहीतरी लोकांना नवीन सांगू शकतो. पण तो मिळेल तो पक्षी तरी बघा ना, की मी चेकलिस्टच घेऊन बसणार आहे आणि मग उरलेले मी बघणार नाही आहे, असं नाही आहे ना. Most of the birders come with a checklist and they are very keen on checking all the सांगितलेलं असतं की मला हा पाहिजे. हां हे पाहिजेच किंवा जसं तुम्ही म्हणालात तसं जेव्हा आम्ही टूर्स घेऊन जातो, गायडेड टूर्स घेऊन जातो बर्डिंगसाठी स्पेशली, त्यावेळेला बऱ्याचशा टुरिस्टची ही रिक्वायरमेंट असते की आम्हाला हे पक्षी बघायचेच आहेत. आता ते आपल्या हातात नसतं. जसं तुम्ही म्हणालात काय काय वेळेला ते मायग्रेट करत असतात तेव्हा कोणाला तरी दिसून जातो. काही वेळेला एक हवामान बदलतं. 2 मिनिटासाठी बसलाय पक्षी, तो नेमका तुम्हाला दिसला आणि तो पुढे त्याच्या प्रवासाला चालून जात असेल तेव्हा बाकी 4 जणांना नाही दिसला, असंही होऊ शकतं. पण बरेचदा लोक हा ॲस्पेक्ट मिस आऊट करतात त्या चेकलिस्टच्या नादाखाली. बरेच मुद्दे आहेत बर्डिंगशी रिलेटेड. सर तुम्ही आत्तापर्यंत वेगवेगळ्या अनेक देशांमध्ये सुद्धा जाऊन फोटोग्राफी केली आहे. मला वाटतं 14 का 15 देशांमध्ये फिरून तुम्ही फोटोग्राफी केली. ह्या सगळ्या देशांमध्ये फिरण्याचा अनुभव, भारतामध्ये फिरण्याचा अनुभव, तुमच्यासाठी सगळ्यात स्पेशल जंगल किंवा अशी कुठली जागा आहे जिथे तुम्हाला खूप मजा येते किंवा वारंवार जायला आवडतं? ॲक्च्युली माझी फेवरेट जागा ओल्ड मॅगझिन हाऊस आहे. मग 2 गोष्टींसाठी, एक तर तिथला स्टाफ खूप सुंदर आहे, फूड क्वालिटी अप्रतिम आहे आणि यू कॅन सीट लेजर. दांडेली ओल्ड मॅगझिन हाऊस म्हणजे JLRचं जंगल लॉजेसचं रिसॉर्ट आहे आणि तिथे एक अशी व्हर्टिकल हाईड आहे. हाईड म्हणजे काय आहे, ग्रीन क्लॉथ लावलं आहे, पाण्याचे बाउल्स ठेवले, त्याच्यावर पक्षी येत जात असतात, तुम्ही आरामात फोटोग्राफी करू शकता. तर माझा फेवरेट स्पॉट आहे तो. पण जर बिहेवियर वाईज आणि आजूबाजूचं वातावरण जर बघायचं झालं तर मी 2 सिम्पल गोष्टी सांगतो की ज्यातनं तुम्हाला कळेल. भूतानसारखी सर्व्हिस लेवल मी कुठे बघितलेली नाही. व्हेरी हाय सर्व्हिस लेवल. आणि कोस्टारिकामध्ये पण बघितली. मी जस्ट 2 सिम्पल गोष्टी सांगतो आणि ते कळेल त्यातनं. भूतानमध्ये आम्हाला क्रॉसबिल नावाचा पक्षी दिसला, रेड क्रॉसबिल, जो आपल्या पुस्तकात एकच आहे. तर तो आम्हाला दिसला, तो याचा खाली कट्ट्यावर बसायचा, खायचा, परत वर जायचा. आमच्याकडे छोटी मिनी बस होती आणि आम्ही 8 लोक होतो आणि ते गाडीचे 2 लोक आणि गाईडसुद्धा आणि ड्रायव्हरसुद्धा, आणि गाडी लावली. गाडी लावल्यावर आमची बस लावली आम्ही आणि सगळे लोक असे रांगेने ट्रायपॉड लावून उभे होतो. तर पलीकडनं एक गाडी आली, कारण तो उरा पासकडे जाणारा रोड आहे, आमच्यामुळे तो रस्ता ऑलमोस्ट बंद पडला होता. तर समोरनं एक गाडी आली, त्यांनी बघितलं आम्ही फोटोग्राफी करतो, त्यांनी आम्हाला फक्त हात दाखवला, कार पार्क करून उभा राहिला, नो हॉन्किंग. तो उभा राहिला, त्याच्या मागे एक 100 फुटावर 200 फुटावर अशा गाड्या थांबायला सुरुवात झाली. कोणीही आम्हाला विचारलं नाही, कोणीही शिव्या दिल्या नाहीत, काय करतो रे तू वगैरे असं विचारायला आले नाही. शांत चित्ताने होतं. आम्ही जवळजवळ 20 ते 22 मिनटं नॉनस्टॉप फोटोग्राफी केली. ती मेल फिमेल खाली उतरायचे, आम्ही फोटो काढायचो. आम्ही झाल्यानंतर त्या पहिल्या कारवाल्याला मी हात केला की आमचं झालं. तर त्यांनी आम्हाला थँक्यू दिलं की तुम्ही आमच्या देशातून फोटो काढले आणि त्यांनी येऊन कौतुकाने बघितलं की आम्हाला फोटो दाखवा, मला माहीत नाही हा पक्षी माझ्या देशात आहे. आणि ॲब्सोल्युटली भूतानमध्ये तुम्हाला कुठेही हॉन्किंग सापडत नाही. आणि काही वेळा ना विचित्र डिमांड करतात लोक. एक जण मला म्हणला, अरे ॲक्च्युली ना माझा उपाससुद्धा, मला केळी पाहिजेत. तो म्हणला, अरे केळी खायची आहेत. तो म्हणला, तर ह्या जंगलामध्ये मी तुझ्याकडे कुठून आणायची? पण तो नाही म्हणला नाही. त्यांनी त्याच्या का माणसाला पाठवलं, तो 1 तासानंतर केळ्याचा घड घेऊन आला की तुला केळी पाहिजे होती आणि ही घे केळी. अमेझिंग लेवल ऑफ सर्व्हिस आहे. म्हणजे ते तुम्ही गेलात की आदल्या दिवशी सगळं विचारून जातात, कोण व्हेज आहे, कोण नॉनव्हेज आहे. कारण भूतानमध्ये पक्षी मारत नाहीत, काहीच मारत नाही, ते सगळं गंगटोकवरनं येतं. त्यामुळे ते सगळं आधी विचारून घेतात. आणि तुम्ही निघालात ना की तुमच्या आधी ते त्याला म्हणतात की आमची पार्टी आहे, म्हणजे ही सो कॉल्ड पॅन्ट्री आहे, ती मुव्हिंग असते. बरोबर सकाळी 9:15ला ते एका ठिकाणी थांबवून तुमच्यासाठी टेबल, सगळ्या डिश लावून उभे असतात. तुम्ही फोटोग्राफी करत यायचं, तिथं उभं राहायचं, ब्रेकफास्ट करायचा मस्त गरम गरम, परत आवरतात, ते सांगतात की 1:30 वाजता इथे मिळू.
की ती 1:30 वाजता तिथे उभे असतात आणि त्यांची हॉटेल्स इतकी अप्रतिम आहेत की तुम्हाला म्हणजे आश्चर्य वाटतं की ही लोकं इतकी काय कुठे जा तुम्ही तुम्हाला हसून स्वागत करणारच. आजच मी लकीली तोच फोटो टाकला आहे. एक ब्लॅक थ्रोटेटरचा फोटो टाकला आहे. त्या फोटोची अशी गंमत आहे की एक तर 6 वाजून गेले, ते अंधार पडला, तर आम्ही ते पक्षी चांगला आहे म्हणून फोटो काढत उतरून खाली गेलो. फोटो काढले आणि वर येताना तहान लागली होती म्हणून एक छोटं टपरी टाईप घर होतं. मग मी तिथे बाई होती, तिला ते दीदी म्हटलं की मला पाणी पाहिजे. ती म्हटली देणार ना, का नाही देणार, पाणी देणार ना, आत बस म्हटली. मग मी आत बसलो. मग तिने असा राईस आणि पाणी घेऊन आली. ती म्हटलं अरे मला राईस नको, मला फक्त पाणी पाहिजे. नाही नाही दीदी म्हटला ना, संपलं. सेम आम्हाला कोस्टारिकात अनुभव आला. आम्ही निघालो होतो एका बीचच्या दिशेने जिथे स्कारलेट मकाव मिळतात. तर अचानक आमच्या बसच्या ड्रायव्हरला 2 मकाव दिसले एका झाडावर. तो म्हटला ही पेअर आहे आणि खूप जवळ आहे, रस्त्याच्या लागून आहे. मग आमची बस लागली, ती मोठी बस होती आणि आम्ही सगळे लोक नेहमीप्रमाणे ट्रायपॉड विपॉड काढून फोटो काढत होतो. तर तो रस्ता बंद पडला. सेम अनुभव. जितक्या बस येतील, जितक्या कार येतील, त्या सगळ्या शांत चित्ताने पार्क करून उभे होते. कोणीही आम्हाला त्रास दिला नाही, काही नाही, काय नाही. जो तो येऊन उभा राहायचा, शांत चित्ताने बघायचे फोटो काढतायत ना, काढून द्या. काहीही त्रास दिला नाही. आमची फोटोग्राफी जवळजवळ 25-30 मिनटं चालली होती. कोणीही आम्हाला त्रास दिला नाही. अमेझिंग हॉस्पिटॅलिटी, अमेझिंग फूड, अमेझिंग पीपल. आणि तिथली जी रिसॉर्ट आहे ना, ती खरंच इको रिसॉर्ट्स आहेत. स्वतःची भाजी करतात, स्वतःची पॉवर, सगळं स्वतःचं असतं. त्यांना गव्हर्नमेंट काही मदत करत नाही. सगळं स्वतःचं करतात आणि अमेझिंग मेंटेन करतात. म्हणजे ते पर्च वगैरे लावतात, पुढचा भाग आहे. पण जंगलातले पक्षी येणं वगैरे हे सगळं जे आहे ना, ते खूप सुंदर मेंटेन करतात आणि व्हेरी हाय लेवल ऑफ सर्व्हिस. पण कोस्टारिकाला सुद्धा मी बरेचदा पाहिलंय की ते ते शुगर सिरप फीड करतात. काही वेळेला नाही नाही, हमिंगबर्ड जे आहेत ना, ते नॉर्मली येतच असतात. म्हणजे जी फुलं जिथं त्यांना वाटतं की इथं मध आहे, तिथे ते येतातच. पण तुम्हाला जर पर्टिक्युलर पर्चवरच पाहिजे आहे, मला अशी सुंदर बॅकग्राऊंड पाहिजे, मग तिथं ते काय करतात, आपले ट्रायपॉडचे स्टँड लावतात, त्याला ती कृत्रिम पर्च लावतात, चक्क मागे कर्टन लावतात हिरवा, की जेणेकरून मला क्रीम बॅकग्राऊंड मिळणार आहे. आणि मग ती जी फुलं असतात त्याला ते शुगर सिरपचं इंजेक्शन देतात आणि त्याच्यात शुगर सिरप स्प्रिंकल करतात, की मग ते हमिंगबर्ड बरेच पक्षी येतात. म्हणजे हमिंगबर्ड ते येतातच येतात आणि त्यात फायदा पण आहे, तोटा पण आहे. फायदा असा आहे की मला चांगली फोटोग्राफी येत नसेल आणि मला हमिंगबर्ड फ्रीज करायचा आहे, तर मग अशी पर्स लावली की माझा चान्सेस वाढतात आणि वेगळ्या वेगळ्या प्रकारचे हमिंगबर्ड येतात. पण त्याच्या पलीकडे ते काही फार त्रास देत नाहीत. म्हणजे तो आहे. म्हणजे मला हे जे 2 देश आहेत ना, हे म्हणजे भूतान मी कायम लोकांना सांगतो की यू मस्ट एन्जॉय. ती जी फोटोग्राफी आहे ती खूप चांगली आहे. आणि आता आम्ही वॉट स्ट्रोगन आम्हाला असाच बाय लक ऑन रोड मिळाला होता. पण तो जो गाईड होता ना, ही वॉज व्हेरी पर्टिक्युलर. 20 मिनिटानंतर म्हटला, नो विल नॉट ट्रबल दिस बर्ड्स एनी मोर. बस म्हटलं. कारण ती ट्रोगनची अख्खी फॅमिली होती आणि ते 5-6 ट्रोगन खेळत होते. तो म्हटला आपण जर यांना त्रास दिला तर ते परत इथे येणार ते जागा नाही. सोडून तुमचं जातील. लक आहे म्हणून आज आपल्याला मिळाले, पण मग ते सोडून देणार जागा. बरोबर. ह्याच्या उलट जर तुम्ही आपल्याकडे इथे सासवडला गेलात, पाबे घाटात गेला ना, तर त्या मोटरसायकलवाल्याला एक प्रचंड आनंद असतो की ह्याच्या पक्षी कसा मी उडवला. तो असं जवळ येतो व्रुम करून जाणार, की त्याला तो खूप आनंद मिळतो की मी गाडीचा कसा सायरन वाजवला, पक्षी कसा उडून गेला. त्याला नाही मिळाला. ते तो तिकडे एक भाग नाही आहे. त्यामुळे हे जे भाग आहेत ना, हे खूप इंटरेस्टिंग आहेत. असाच मी दुबईचा पण एक्सपिरियन्स सांगेन. दुबईमध्ये बर्ड फोटोग्राफी होते हे कुठे? मला माहीतच नव्हतं. मला सर लोकेशन द्या. अरे खूप भारी आहे, दुबई. खूप भारी आहे. अल खुद्रा म्हणून एक एरिया आहे. मी फोन नंबर पण देतो त्या लोकांचे. हां. तर मला माहीत नव्हतं. मी खूप रिसर्च केला आणि मला बर्ड गाईड मिळायचंच नाही. जे मिळायचे सगळे ब्रिटिश होते आणि ते काही पण रेट सांगतात, 17,000 20,000 रुपये पर डे. तर मी सोडून दिलं ना, म्हटलं आपण जाऊन बघूयात. तर तिथे एक एरिया जिथे तुम्हाला फ्लेमिंगो मिळतात वगैरे असं होतं सगळं. तर मी गेलो आणि एक दुबई फ्रेमचं जनरल स्टोरी टाकली. ती स्टोरी टाकल्या मला मेसेज आला. एक अजित म्हणून आहे, तो माझा इंस्टाग्रामवर फॉलोअर आहे. तो म्हटलं सर इट लुक्स लाईक यू आर इन दुबई. म्हटलं हो. कुठे आहात? मग सांगितलं मी त्याला दुबईमध्ये आहे, एक्झॅक्टली अपोजिट टू दिस फ्रेम.
तो म्हणला या शनिवारी तयार मी तुम्हाला बर्ड फोटोग्राफीला घेऊन जातो. तर तो आणि त्याचा एक मित्र आहे अनुप म्हणून आहे, जो फेमस फोटोग्राफर आहे. ते दोघं आले, मला घेऊन गेले आणि मला माहीतच नव्हतं की अशी काही एरिया आहे इथे. मला सांगितलं की अलमर्मम नावाचं डेझर्ट आहे, तिकडे आपण चाललो आहे. म्हटलं ठीक आहे जाऊयात. तिथे गेल्यावर मला कळलं की दुबई गव्हर्नमेंटनी अशी कित्येक तळी केलेत. असं म्हणतात की 60 ते 70 पॉइंट्स आहेत पाण्याचे त्यांनी क्रिएट केलेत. त्याच्या खाली त्यांनी प्लास्टिक घालून पाणी टाकलं आहे आणि 1-2 नाही, तुम्ही कुठल्याही वॉटर बॉडीवर गेला ना, बिग वनच्या मिनिमम 1,00,000 पटीने तिथे फ्लेमिंगो असतात. 1-1 लाख फ्लेमिंगो असतात. नुसतं एक पॉन्ड असतं की त्याचं नावच फ्लेमिंगो पॉन्ड आहे. एक मी एक फोटो काढला, त्याच्यामध्ये व्हर्टिकल फक्त फ्लेमिंगो भरलेत. इतके फ्लेमिंगो आणि वेगळ्या वेगळ्या प्रकारचे पक्षी आहेत. जाता त्यांना म्हणजे आत्ता तर तिथे कमीत कमी 60-60, 70-70 हॅरियर्स आहेत. तर तो हे कुठे टाकू नका, हा, गर्दी करते. हा पॉईंट आहे, ट्रान्झिट पॉईंट आहे. आणि ही लोक तुम्हाला म्हणजे दे आर व्हेरी हॅपी टू हेल्प यू. हा फार मोठा भाग आहे. ट्रॅव्हलिंग डेफिनेटली हेल्प्स यू डिस्कवर सो मेनी थिंग्स दॅट यू डोंट नो अबाउट. जे आत्ता तुम्ही बोललात त्याच्यातनं पण कळतं आहे की भूटानला नेहमीच ॲडव्हेंचर टुरिझमसाठी त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने बघितलं गेलं आहे. बर्डिंग फार कमी लोकांना तिथलं माहिती आहे, किंवा वाईल्डलाईफ टुरिझम पण तिथलं बऱ्याच कमी लोकांना माहिती आहे, एक्सप्लोअर कमी जणं करतात. मी आत्ता मध्ये भूतानच्या बॉर्डरवर जाऊन आलो ऑलमोस्ट, म्हणजे एक पाय भूतानमध्ये एक भारतात, असं सगळं खेळून आलो, करून आलो, बघून आलो. पण आय थिंक ट्रॅव्हलिंग आणि कनेक्टिंग विथ दिस लाईक माइंडेड पीपल ज्यांना निसर्ग पक्ष्यांबाबतीत तेवढीच ओढ आहे, दॅट हेल्प्स यू सी अ डिफरंट वर्ल्ड ऑल टुगेदर. आत्ता लोकेशन शेअरिंगबद्दल सर मला एक इंटरेस्टिंगली हा प्रश्न मी बऱ्याच गेस्टना ॲक्च्युली विचारलेला आहे याआधी, पण हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी. बरेचदा असं होतं की तुम्ही ज्या लोकेशनला एखादा फोटो काढला आहे, बी इट एनी बर्ड ऑर कुठलाही मॅमलसुद्धा फॉर दॅट मॅटर, तर त्यावेळेला त्याचं लोकेशन शेअरिंग लगेच केलं जातं, किंवा अमुक अमुक ठिकाणी मला हा फोटो मिळाला हे दाखवण्याची फार एक घाई असते. आणि त्यामुळे मग ती गर्दी होते की मला आज लोणावळ्यात हा पक्षी दिसला, मी सकाळी दिसला, मी दुपारी त्याचं पोस्ट टाकलं, संध्याकाळपर्यंत लोणावळा ब्लॉक्ड. म्हणजे हे एक्झाम्पल म्हणून देतो आहे. किंवा मला आज पाबे घाटात एखादा पक्षी दिसला, त्याचं मी लोकेशन शेअर केलं, झालं, संध्याकाळपर्यंत पाबेघाट बंद. हे जे लोकेशन शेअरिंगची घाई आहे, किंवा हे जे लोकेशन शेअरिंग केलं जातं, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? ॲक्च्युली याच्यामध्ये दोन्ही आहेत. पुणे यासाठी फेमस आहे खोटी लोकेशन देण्यामध्ये. पुण्यामध्ये लोक हो खूप खोटी देतात. नंतर असे पण लोक हुशार आहेत की जे फोटो पण रिव्हर्स मारतात, हॉरिझॉन्टली स्वाईप करतात की जेणेकरून तुम्हाला ती पर्स सापडणार नाही लोकेशनला गेलात तरी. असे पण एक्सपर्ट लोक आपल्याकडे आहेत, खूप आहेत. नंतर ती ट्रिम पण करतात, ती आजूबाजूचे ओढून टाकतात सगळे की तुम्हाला फोटो ओळखता आला नाही. ह्याच्यामध्ये जर दुर्मिळ पक्षी असेल आणि तो जर क्वचित आपल्याकडे येणार असेल आणि जर तो सगळ्यांना मिळावा असं वाटत असेल तुम्हाला, तर लोकेशन द्या. पण तिथे तुम्हाला प्रिकॉशन सांगायला लागते की किती डिस्टन्सवरनं तुम्ही काढाल, किती कमी डिस्टर्ब कराल. जसं ग्रासबर्डचं मी उदाहरण दिलं की ग्रासबर्ड हा सिंहगडवर मिळत होता, सगळ्यांना माहीत होतं. पाबेमध्ये पण मिळत होता, पण क्वचित मिळतो. तो जेव्हा कानिफनाथला मिळायला लागला तेव्हा त्याचं एवढं झालं ब्लो की ते शेवटी पेअर पळून गेली. तर तुम्ही लोकेशन शेअर करताना किती सेन्सिबल लोकांना मी शेअर करतो आहे ते इम्पॉर्टंट आहे. आता मी जे कॉमनवेल्थचं उदाहरण दिलं मुंबईचं, आता तो सीशोरला दिसतो आहे. मुंबईची लोक धडाधड शेअर करतात, ते तुम्हाला पार GPS लोकेशन पण देतात. पण मग पुढचे प्रॉब्लेम सुरू होतात की लोकेशन शेअर केलं मी किती डिस्टर्ब करणार आहे. कारण मी सिन्सिअर असेल, पण माझ्या बरोबरचे मी ज्यांना शेअर करतो आहे ते सिन्सिअर आहेत का. सो इट शुड बी शेअर्ड ऑर नॉट, व्हॉट डू यू थिंक? डिपेंड्स ऑन द कुठला पक्षी आहे, त्याची काय इम्पॉर्टन्स आहे. उदाहरणार्थ मी ग्रेट इंडियन बस्टरचं लोकेशन कैक वर्ष मी कोणाला देत नव्हतो. मी नलियामध्ये काढला होता, त्याचं मी लोकेशन कोणालाही द्यायचो नाही, गाईडचं नाव पण सांगत नव्हतो, जेणेकरून तो पक्षी सेफ राहील. तुम्ही मला पर्सनल कॉल करा आणि मला सिन्सिअरिटी माहीत असेल त्या माणसाची,
तरच मी ते हा, आपापसातलं शेअरिंग आय कॅन तर share. अंडरस्टँड. आय एम Open टॉकिंग मध्ये अबाउट नाही. ओपन शेअरिंग, Open जे मध्ये- लोकेशन टॅग केलं जातं हो. किंवा जसं आता पिन केलं जातं हो. मॅपवर जसं आता आपण लिटरली. पेलॅजिक बर्ड्स बद्दल लोकांनी दुनियेला ते लोकेशन सांगितलं. आता हे कॉमनवेल्थचं सगळे दुनियाला लोकेशन माहिती आहे. मग ते सुरू होतात जायला. मी बरेचदा मला असं जर काही वाटलं की असं काहीतरी रेअर सायटिंग मला झालंय किंवा असं काहीतरी लकीली मला काहीतरी दिसलंय, तर मी शक्यतो तो फोटो किंवा तो व्हिडिओ लगेच त्याच वेळेला टाकतच नाही. मी एक 2-3 महिने, हो, तसंच. वर्ष, 2 वर्ष असंच करायला लागतं असं ते. करतो, जेणेकरून मी टाकल्यानंतर तुम्हाला वाटत असेल तिकडे जाऊन शोधायचं आहे तर शोधा हा. बिंदास. तुमचं हे- नशीब असेल तर नाही, सापडेल, नाही तर ही नाही पण सापडणार. पुण्याची खास ट्रिक आहे. हा. 5-6 महिने डिले करतात लोक हा. आणि मग तो टाकतात. हा. दॅट इज द बेस्ट अप्रोच. लोकेशन सेन्सिबल माणसाला आपण देतोय का नाही ते पण लक्षात ठेवलं. तुम्ही उघड जर छापायलाच लागला तर मग खूप प्रॉब्लेम होतो. खूप म्हणजे खूप प्रॉब्लेम. आणि समहाऊ सध्या इंस्टाग्राम जास्त फेमस आहे फेसबुकपेक्षा. तर इंस्टाग्रामसारख्या ठिकाणी जर गेला फोटो तर ते सुरूच होतं. मग अगदी गमतीची मी एक स्टोरी सांगतो की मुंबईला फ्लेमिंगो दिसतात, काही प्रॉब्लेम नाही. माझ्या मित्राने एक फोटो काढला जिथे मागे तुम्हाला ते जत्रेतलं चक्र दिसतं. ते जत्रेतला जो पाळणा असतो ना तो दिसतो. त्याच वेळेला तो पाठे जाऊन त्यांनी फोटो काढला, मग फ्लेमिंगोचं रिफ्लेक्शन पण आहे, त्या चक्राचे पण रिफ्लेक्शन आहे. त्यांनी तो गंमत म्हणून काढला ना, मी गेलोच म्हणून फोटो काढला, फोटो टाकला, तो व्हायरल झाला. आता प्रत्येकाला तोच फोटो हवा आहे आणि तेच लोकेशन हवं आहे आणि मग ते सुरू झालं. पण हा मनुष्य काम करणारा मनुष्य आहे, त्याला सारखं गुजरातमध्ये जायला लागतं. जो विचारतो तो त्याला देऊन टाकतो लोकेशन, जा बाबा तू. आता एक दिवस असा घडला की तिथे सकाळी 52 लोक होते बसले होते फोटो काढायला. प्रत्येकाला सेमच फोटो मिळणार आहे कारण लोकेशन सेम आहे. तुम्ही एकाच काठावर बसला, फ्लेमिंगो तसाच मिळेल, मागे सूर्य आला तर तुम्हाला मिळणारच आहे. मग ते ॲक्च्युअली फ्लेमिंगो तसा कॉमन पक्षी आहे ना आता, पण मला ते हवं आहे. तर ते मगाशीच आपण म्हटलं ना की मला रेकॉर्ड करायचं आहे, मला हे हवं आहे, मला ते हवं आहे. मग ते कदाचित ते दॅट कीप्स ऑन ड्रायव्हिंग यू. तर हे लोकेशन शेअरिंग हे खूप सेन्सिबली करायला लागतं, खूप सेन्सिबली करायला लागतं. जसं वुल्फच्या बाबतीत केलं होतं ग्रासलँड ट्रस्टने की सुरुवातीच्या काळात ते तुम्हाला सांगायचेच नाहीत, पण आता ते काय आता सगळीकडेच माहीत झालं. आता ते तुम्ही सर मगाशी बोलताना तुम्ही तुमच्या तोंडी ते आलंच की तुम्ही रोज एक फोटो शेअर करणं आणि त्याच्याबरोबरची कथा शेअर करणं हे तुम्ही गेली अनेक वर्ष करताय. ह्यामधली तुमची सगळ्यात, मला माहिती आहे की हा अनफेअर क्वेश्चन आहे, पण तुमची सगळ्यात आवडती स्टोरी कोणती एखाद्या फोटोबरोबरची? माझी सगळ्यात आवडती स्टोरी अशी आहे की जिथं माझं ॲक्च्युअली प्लॅनिंग पूर्ण चुकलं होतं, ते फॉरेस्ट आउटलेटची आहे. आम्ही त्या गाईडबरोबर बोलत होतो, तर त्याने आम्हाला सगळं सांगितलं. नंतर आम्ही असा डिसिजन केलं की बाय रोड जाऊयात, कारने जाऊयात. तर आम्ही पुण्यामधनं मेळघाटपर्यंत ट्रॅव्हल केलं बाय रोड. त्या माणसाने आम्हाला टोटल चुकीची इन्फॉर्मेशन दिली होती, 10 तासात पोचायला वगैरे. असं काही घडलं नाही. आम्ही कसं बसं अकोट घातलं रात्री. आमचं प्लॅनिंग का चुकलं, तर आम्ही गणपतीचा शेवटचा दिवस सिलेक्ट केला निघायला, आणि आम्ही तो विचारच केला नाही की आम्ही जिथे जाऊ तिथे गणपतीच्या मिरवणुका असणार आहेत. तर आम्हाला सगळीकडे मिरवणुका लागल्या. आम्ही जावं तिथे आम्ही अडकायचो. फक्त त्या दिवशी असं लक घडलं आमचं की आम्ही सगळ्यांनी कॅमो क्लोथेस घातले होते, विच इज ॲक्च्युली नॉट राईट ऑल्सो. तर मला माहीत नव्हतं की मी फौजीसारखा दिसतो, मला खरंच माहीत नव्हतं. तर कॅप पण होती आणि कपडे घातले होते. तर बहुतेक ठिकाणी ना आमच्याकडनं त्या दिवशी टोल पण घेत नव्हते, जा म्हणायचे. आम्हाला कळायचं की आज काय. मी म्हणाले कदाचित गणपतीमुळे त्या देऊळगाव राजाला आम्ही अडकलो ट्रॅफिकमध्ये. लोक धावत आले आणि गर्दी बिर्दी पांगून आमची गाडी बाहेर काढली. आणि मला कळलं की एवढी का मदत करतात. म्हटलं नाही, कदाचित मिरवणूक आहे, पोलीस कमी पडतात, कार्यकर्ते मदत करत असतात. एका माणसाने आम्हाला हा डायलॉग मारला, फौजीला मदत नाही करणार तर कोणाला मदत करणार. मग आमच्या लक्षात आलं की हे सगळे लोक आपल्याला मिलिटरीचे लोक समजतात म्हणून हे मदत करतात. तर समाव मला रात्री राहायला लागलं. त्या दिवशी आम्ही पोचलोच नाही मेळघाटला. दुसऱ्या दिवशी निघालो, तुफान पाऊस लागला. आम्ही पोचेस्तोपर्यंत सकाळचे 10:30 होऊन गेले होते. तर तो गाईड आमची वाट बघत बसला होता. तो म्हणला, सर काय उपयोग नाही,
सकाळीच मीटिंग शॉट लोकांना मिळाले, तुम्ही खूपच उशीर केला आहे. मी म्हटलं नाही नाही, काही का असेना, आम्ही एवढं पुण्यावरून आलो, आम्हाला तो पक्षी बघायचा तरी आहे, लांब नसून दे नाही तर जवळ नसून दे. म्हटलं ठीक आहे. मग आम्ही गेलो, तिथल्या गेटच्या जवळ एक दुकान होती, तिथनं वडापाव घेतले विकत आणि डायरेक्ट फील्डवर गेलो. तर आमच्या लक्षात आलं की गाईडला पूर्ण माहिती नाही आहे. तर तो म्हणला इथे एक UPचा मनुष्य आहे जो शेती करतो इथे. अच्छा. हा मनुष्य तोंडाने फॉरेस्ट आउटलेटचा कॉल काढतो आणि त्याला ते रिस्पॉन्ड करतात. त्याला आम्ही शोधतोय. आम्ही शोधलं आजूबाजूच्या शेतात. ती लोकं म्हणले नाही नाही, तो घरी जेवायला गेला आहे. तो सकाळीच आला होता, तो घरी गेला जेवायला. मग आम्ही एक माणूस पाठवला. मग तो म्हणला मी आत्ता येऊ शकत नाही. मग तो गाईड म्हणला की तुला मी ₹500 देतो, पण तू ये. मग तो आला आणि मग त्यांनी आम्हाला एका ठिकाणी उभं केलं की इथं उभे राहा, हालायचं नाही. म्हटलं फार, त्या पाचोळ्याच्या खाली साप असतात. म्हणलं इथंच उभं राहायचं, मी सांगेन तुम्ही इथंच उभं राहा. आणि टू सरप्राईज तो गेला, आमच्यापासून हार्डली 40-50 फूट पुढे गेला. त्यांनी तोंडाने कॉल दिला, दुसऱ्या मिनिटाला रिस्पॉन्ड केलं त्या आउटलेटने आणि ते उडून आले. आणि तो म्हटला अजून मी एकदाच कॉल देणार, ते आपोआप खाली येतात. म्हटलं परत नाही काढणार. आणि त्यातलं एक आउटलेट खाली ते तो त्याला अंदाज होता कुठपर्यंत येणार आहे. आणि ते 20 फुटावर आलं खाली. आणि त्यांनी आमच्यासमोर एक उंदीर पण मारला. तो विथ किल आम्हाला फोटो मिळाले. आणि त्या काळामध्ये म्हणजे 32 GBचं कार्ड भरणं काय असतं, ते आम्ही त्या दिवशी केलं की पूर्ण फोटो नॉनस्टॉप काढत होतो आम्ही, की परत हा पक्षी बघायला मिळणार नाही. आणि ते थ्रिल होतं की आपल्याला त्या एका पक्षाने गेलो होतो आणि तो पक्षी बघायला मिळाला. आणि येताना सुद्धा आम्ही लगेच निघालो, कारण 1-1.5 नंतर म्हणजे ती विंडोज होती 2 तासाची. साधारण 11:15 ते 1 पर्यंत आम्हाला वेळ मिळाला फोटो काढायला. पण तो पण मनुष्य हुशार होता. तो म्हणला नाही सर आता बास, 1.5 तास तुम्हाला फोटो दिले ना त्याने, आता बास, याच्यापुढे त्रास द्यायचा नाही, तुम्ही निघा. आणि आम्ही निघालो आणि तुफान पाऊस परत सुरू झाला. आम्हाला ती जागा सोडायलाच लागली. म्हणजे आम्ही मग पुण्याला परत आलो. येताना आम्ही सेम झालं, आम्ही औरंगाबादला राहिलो. औरंगाबादच्या हॉटेलमध्ये मला डिस्काउंट दिला त्याने. मी म्हटलं काय? तो म्हणला नाही नाही, आम्ही सैनिक लोकांना डिस्काउंट देतो, कारण ते सेम कपडे होते. तर ते अशी सगळी गंमत झाली. दॅट वॉज द मोस्ट थ्रिलिंग एक्सपिरियन्स, की इतक्या लांब ड्राईव्ह करून जायचं, तो पक्षी मिळतो तुम्हाला. आणि व्हेरी सरप्राईजिंग, आता ते कॉल अवेलेबल आहेत, पण त्याचा कॉल तो मनुष्य तोंडाने काढायला. आणि तो साधा शेतकरी आहे, म्हणजे UPतनं मायग्रेट झालेला आहे. सर, आज आपला हा जो पॉडकास्ट चालू आहे त्यासाठी जंगल एकोसची सगळी टीम पण खूप मेहनत घेत असते. माझ्यासमोर हे जे काही क्वेश्चनेअर्स जे आहेत त्यासाठी एक टीम खूप मेहनत घेत असते. तर त्यामध्ये ना श्रीहरीनी एक इंटरेस्टिंग प्रश्न, मी मुद्दाम या प्रश्नाचं क्रेडिट त्याला देतोय कारण हा इंटरेस्टिंग प्रश्न आहे. सो मी तो प्रश्न तुम्हाला विचारतो, मग तुम्ही त्याबद्दल बोला. तुम्ही सप्लाय चेन ऑपरेशन्स आणि स्ट्रॅटेजिक प्लॅनिंगमध्ये खूप अनुभव घेतलेला आहे तुमच्या प्रोफेशनल लाईफमध्ये. ह्या सगळ्या स्किल्स जंगलाच्या कन्झर्वेशन्समध्ये वापरता येतील का? येतात ना. आणि कशा? मुख्य म्हणजे कसं आहे की जसं मी सांगितलं की मला समजा कोस्टारिकाला जायचं आहे, तर त्याच्यामागे स्ट्रॅटेजी लागते. मला 100 लोकांनी फोटो काढले तसेच मी फोटो काढणार आहे, का मला काही वेगळं पाहिजे? तर त्याच्यासाठी तुम्हाला अभ्यास करायला लागतो. तर ती ॲक्च्युअली बेसिकली स्ट्रॅटेजी आहे. दुसरी गोष्ट, तुम्हाला खूप लॉजिस्टिकली त्याच्यामध्ये काम करायला लागतं, की जेणेकरून मी कमी वेळामध्ये, कमी श्रमामध्ये तिथे पोहोचेन. मला माझं दिवसाचं ट्रॅव्हल किती कमी करता येईल, हे सगळं प्लॅन करायला लागतं. आणि अनफॉर्च्युनेटली आम्ही जेव्हा कोस्टारिकाला गेलो तेव्हा तिथे 2 लेवल 3 लेवल लॉजिस्टिक्सचे कॉन्टॅक्ट होते. त्यामुळे तुम्हाला कुठलाही प्लॅन चेंज करायचा असेल तर त्या 2-3 तास वाया जायचे. तरी पण आम्ही तेवढ्या वेळात सगळं ते मॅनेज केलं. आम्हाला एक म्हणजे तिथे आपलं जसं झुलते पूल असतात तसं तिथे वॉकिंग ब्रिज आहे. तुम्ही ॲक्च्युअली फॉरेस्टच्या वरनं चालता आणि तुम्हाला ते पक्षी सगळं अख्खं खाली वैभव दिसतं खाली. पण आदल्या दिवशी एवढा पाऊस झाला होता, तर आम्ही गाडीशी बोललो. त्याला म्हटलं अरे उद्या हे मला नाही वाटत शक्य होईल, कारण इथे तुम्हाला फोटोग्राफीच शक्य नाही आहे. एक तर तो व्हायब्रेट होणारा ब्रिज आहे, त्याच्यावर आम्ही सगळे लोक 500 असे जड कॅमेरे ट्रायपॉड घेऊन चालणार कसे? पाऊस आहे, कॅमेऱ्याची काय हालत होईल? तर आपण हे सगळं चेंज करता येईल का, आपल्याला कॅन्सल करता येईल का?
तो म्हणला खूप प्रॉब्लेम आहे मला, आपण बसू. मग आम्ही बसून रेग्युलर मॅप घेऊन बसलो आणि मॅपवर ते चेक केलं कुठून काय चेंज केलं की आपल्याला पुढचं लोकेशन नीट करता येईल. मग आम्ही ते सगळं चेंज करून सारापैकी म्हणून एक जागा आहे तिथे आम्ही ते मॅनेज केलं. मग ते तुम्हाला सगळं तिथे त्या ऐन वेळेला हे सगळं लॉजिस्टिक्स मॅनेज करता येतं. तर पण तुमचं हे सर झालं तुमच्या ट्रिपबद्दल. नाही. यांनी विचारलंय वाईल्ड लाईफ कन्झर्वेशनसाठी या गोष्टींचा काही वापर करता कॉन्झर्वेशनसाठी येईल? तुम्हाला डायरेक्ट नाही वापरता येणार, पण वापरता येईल कधी, जर तुम्ही नीट तिथला जर म्हणजे आपण त्याला म्हणतो की भूगोल जर अभ्यास केला असेल तिथला, आणि तिथं मी काय डॅमेज करणार नाही हे मला कॉन्झर्वेशनला वापरता येईल, की कमीत कमी व्हेकल मुवमेंट होईल. म्हणजे ज्याला आपण म्हणतो की कार्बन पॉईंट्स मी किती वाचवेन, हम्म. त्या दृष्टीने करता येईल. डायरेक्ट कमी वापर करता येईल, पण असा वापर करता येतो की जेणेकरून मी आधीच नीट प्लॅन करेन की जेणेकरून तिथं मी काही फार डिस्टर्ब करणार नाही. ओके. आणखी एक त्याला जोडून त्यांनी लिहिलंय नॉलेज मॅनेजमेंट आणि डेटा अनालिटिक्सचा वाईल्ड लाईफ रिसर्चमध्ये कसा फायदा होऊ शकतो? हा खूप इंटरेस्टिंग आहे. माझ्याकडे स्वतःचा माझा डॅशबोर्ड आहे. मी एक्सेल शीटमध्ये डॅशबोर्ड बनवला आहे. माझ्याकडे 1 जानेवारी 2016 पासून आजपर्यंत सगळं रेकॉर्ड आहे. वाव. प्रत्येक वर्षाचं रेकॉर्ड आहे. म्हणजे मी गंमत म्हणून बाकीचं पण रेकॉर्ड ठेवलेलं आहे की माझ्या फोटोला लाईक किती आले, किती कॉमेंट्स आल्या, किती वाव, सिरियसली? हो, किती माझ्या लाईफवर आहेत, असं सगळं मॅप केलेलं आहे. सर हे शिकवा या पोरांना जरा. हो. आणि मागे लागून लागून थकतो आणि यांच्या. त्याचा डॅशबोर्ड आहे माझा. मी एक्सेल शीटमध्ये डॅशबोर्ड केला आहे. वाव. आणि त्या डॅशबोर्डमध्ये मी तो माझं एक्सेल शीट मी अपलोड केलं की तो सगळा डॅशबोर्ड बदलतो. मग मला स्पेसी वाईज बघता येईल, इयर वाईज बघता येईल, कंट्री वाईज बघता येईल, असं सगळं. असं इंटरेस्टिंग आहे तो डेटा. कमाल. आम्हाला कधीतरी शेअर करा आमच्या हो, बरोबर. अगदी, अगदी, आम्हाला त्यातनं अगदी, काहीतरी अगदी. शिकता येईल डेफिनेटली. आणि सोपं आहे. म्हणजे सेम डॅशबोर्ड मी नंतर पॉवर बी आयमध्ये पण कन्वर्ट केला आहे. पण एक्सेल सगळ्यांना वापरता येतं आणि इझी आहे, त्यामुळं एक्सेलमध्ये करता येतं. वाव. आणि म्हणजे इंटरेस्टिंग असतात. काही लोकांनी आता अशी पण एक्सेल शीट केली ती जी मी लोकांना आता अपडेट करून पाठवतो, की ज्याच्यामध्ये एकाने असं एक्सेल शीट तयार केलं की ज्याच्यामध्ये इझिली सापडणाऱ्या स्पेसेस आणि डिग्री ऑफ डिफिकल्टी जशी वाढत जाईल, व्हॅग्रंटपर्यंत जाईल, त्याला त्यांनी कलर कोडिंग केलं आहे. तर त्यांनी त्याचा स्वतःचा रिसर्च त्याच्यामध्ये घातला आहे. तर तुम्ही जर ते एक्सेल शीट अपलोड करून जर तुमच्याकडे ठेवलं अपडेट करत राहिला, तर तुम्हाला कळायला लागतं की माझ्याकडे हा पक्षी आहे, माझ्याकडे हा नाही आहे, हा कुठे मिळतो, हा व्हॅग्रंट असून पण मला मिळाला आहे. तर हा एक मोठा रिसर्चचा भाग आहे, पण तुम्हाला असा चांगलं करता येतं. म्हणजे खूप इंटरेस्टिंग आहे. मग माझ्याकडे आता आज मला वाटतं आज मी काहीतरी 33, 46, 33, 47 पोस्ट टाकल्यात. या सगळ्याचा डेटा माझ्याकडे आहे. वाव. आणि आता मी इंस्टाग्राम पण मेंटेन करतो. किती मस्त आहे हे. अशा पद्धतीचं कमिंग फ्रॉम अ कॉर्पोरेट बॅकग्राऊंड, युझिंग दॅट नॉलेज इन दिस काइंड ऑफ ऑर्गनायझेशन, डेटा ऑर्गनायझेशन ऑल्सो इज व्हेरी हेल्पफुल. सर, गेल्या काही वर्षात तुम्ही पुस्तकं लिहिलेली आहेत हो. अनेक हो. वाईल्ड लाईफ रिलेटेड. त्या पुस्तकांबद्दल मला जाणून घ्यायला आवडेल थोडक्यात. आपण त्या पुस्तकांचे ऑब्व्हियसली स्क्रीनशॉट्स हो, आणि नक्की, त्या नक्की. पुस्तकांचे कव्हर्स आपण ऑडियन्स बरोबर शेअर करतोच आहोत. नक्की नक्की. ती कुठे मिळतील ह्याच्या लिंक सुद्धा आपण देऊया. व्हिडिओच्या खाली देणार आहोत. पण त्या पुस्तकांबाबतीत जर आम्हाला तुम्ही एक एक पुस्तक हवं तर हातात घेऊन जरी हे दाखवून त्याच्यामध्ये काय आहे काय बघायला हे मिळेल. एक इंटरेस्टिंग पुस्तक आहे. हे बर्ड्स ऑफ ओल्ड मॅगझिन नावचं. त्या पुस्तकाचं असं वैशिष्ट्य की आम्ही नेहमी तिथे जातो आणि तो स्टाफ सगळा ओळखीचा आहे. तर त्यांनी एका जस्ट प्लेन बोर्डवर ते पक्षी दिसणारे वगैरे असे लिहिलेले आहेत. तर मी त्यांना म्हटलं की मी तुम्हाला असं पुस्तक करून दिलं तर तुम्हाला फायदा होईल का? ते म्हटलं खूप फायदा होईल. एक तर कॉन्झर्वेशनसाठी फायदा, लोक येतात त्यांना कळतं कुठले पक्षी मिळतात, काय मिळतात. तर अशा 100 स्पेसीज आम्ही ह्या पुस्तकामध्ये कव्हर केल्या आणि आहेत. तर हे पुस्तक आम्ही कर्नाटकच्या गव्हर्नरच्या हस्ते त्यांच्या चेंबरमध्ये रिलीज केलं आणि ते त्यांना एवढं आवडलं की ते म्हटले, अरे मला कधी ह्याच्यामध्ये इंटरेस्ट नव्हता, मला खूप इंटरेस्ट दिला होता. त्यांनी आमच्याकडनं 20 कॉपीज ठेवून घेतल्या आणि आता हे तुम्हाला जंगल लॉजेसच्या प्रत्येक लॉजमध्ये पुस्तक मिळेल. कारण असं पुस्तक कर्नाटकमध्ये घडलंच नाही, असं पुस्तकच नाही आहे. तर त्यांनी ॲक्च्युली आम्हाला रिक्वेस्ट पण केली आणि ते मोठं काम आहे, त्याचं कलेक्शन चालू आहे.
त्यांचं म्हणणं आहे तुम्ही कर्नाटकचे सगळे पक्षी जेवढे मिळतील तेवढे कव्हर करा आणि मग त्याचं आपण एक सेपरेट पुस्तक काढू. तर हे ते पहिलं पुस्तक आहे ज्याच्यामध्ये आम्ही सगळे तिथे मिळणारे पक्षी जे आहेत ते कव्हर केलेलं. आणि हे जे दुसरं पुस्तक होतं हे पण चित्रगती म्हणून आहे. तर हे चित्रगतीचं असं वैशिष्ट्य आहे की हे माझं मी जगामध्ये जिथे फिरलो आहे आणि जिथे मला इंटरेस्टिंग स्टोरीज आहेत किंवा दुर्मिळ प्राणी किंवा दुर्मिळ पक्षी मला मिळाला आहे त्याच्या सगळ्या स्टोरीज ह्याच्यात आहेत. जी मी फॉरेस्ट सावलीची स्टोरी सांगितली ती पण ह्याच्यात आहे. माझी हार्ट अटॅकची मी स्टोरी सांगितली ती माझी स्टोरी म्हणून पण मी सुरुवातीला दिली की जेणेकरून लोकांना प्रोत्साहन मिळेल, लोकांना थोडंसं एक स्पार्क लागतो कोणाला तरी काहीतरी करायला. ते मी ह्याच्यामध्ये माझ्या 35 स्टोरीज लिहिल्या आहेत. आणि असं बघितलं आहे की हे पुस्तक काय ते पुस्तक काय ह्याच्यामध्ये मी असं ठेवलं आहे की पैशाची हायगाय करायची नाही. हे क्वालिटी काम करायचं, आर्ट प्लेटवर छापायचं, उत्कृष्ट डिझाईन करून घ्यायचं, उत्कृष्ट प्रिंटिंग करायचं, त्याच्यामध्ये पैसे बघायचे नाहीत. ह्या प्रत्येक पुस्तकासाठी माझे 2.5-3 लाख रुपये गेलेले आहेत. पण मी ते म्हणजे त्याची चिंता नाही करत की हे महत्त्वाचं काम काय आहे की माझी शेखी मिरवायचा हा भाग नाही आहे. हा एक एक्सपिरियन्स लोकांना जायला पाहिजे. ह्यात गाईडची नावं दिली आहेत, जागांची नावं दिली आहेत, हॉटेलची नावं दिली आहेत. तर एक प्रकारचा तो डेटाबेस गेला आहे. माझ्यानंतर कोणाला तरी हा डेटाबेस उपयोगी पडेल ना, ही माहिती उपयोगी पडेल का? ह्या चांगल्या स्टोरीज आहेत, इंटरेस्टिंग स्टोरीज आहेत आणि तुम्हाला असं वाटत असतं की अरे हे वाचल्यावर मला काय मिळेल. तर मध्ये ना एका छोट्या मुलीने मला तिचा व्हिडिओ करून पाठवला आहे. तिने हे पुस्तक वाचलं आणि तिला ते खूप आवडलं. तर तिने त्याचं व्हिडिओ करून मला फीडबॅक दिला आहे की हे मला का पुस्तक आवडलं आणि कसं आवडलं. तर तिच्या दृष्टीने मेल लायन तुमच्या हाताच्या जवळ जाऊन मसाय मारायला उभा आहे. तर तिच्यासाठी ते थ्रिल आहे. आणि तिने तिच्या घरच्यांच्या मागे लागून ती म्हणली की निदान मला तुम्ही ताडोबाला तरी न्या, मला ताडोबा तरी दाखवा. तर त्याच्या फॅमिली आता तिला ताडोबाला घेऊन गेला तर त्यांना अख्ख्या फॅमिलीला त्याचा इंटरेस्ट डेव्हलप झाला आहे. तर हे पुस्तक म्हणून त्याच्यासाठी बनवलं की जेणेकरून माझी माहिती लोकांना पोचेल. ॲकोलेड्स, ॲवॉर्ड्स येतच असतात. पण मला असं नंतर लक्षात आलं की ह्याच्यामध्ये भाव खाणं हा भाग नाही आहे. खूप लोकांना हे माहीत पण नाही आहे की असं केलं तर तुमचं रेकॉर्ड रजिस्टर होतं. म्हणून मग मी ते एशिया बुक ऑफ रेकॉर्ड, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स अशी ती रजिस्टर करायला सुरुवात केली की जेणेकरून लोकांना कळेल की अरे वा हे बर्ड फोटोग्राफीमध्ये पण आहे, हे फोटोग्राफीमध्ये पण आहे, हे सोशल मीडियाला शेअरिंग करण्यावर पण त्याचं रेकॉर्ड होऊ शकतं. असं लोकांना माहीत नसतं. तर तसं मी ते शेअर केले ती त्याच्यामध्ये. आणि हे जे पुस्तक आहे हे नुसतं विंग्स अनविल्ड म्हणून आहे. हे पुस्तक फक्त हँडबुक ऑफ बर्ड फोटोग्राफी हे म्हणजे मोठेपणा मिरवायचा म्हणून नाही. हे जगामधलं एकमेव पुस्तक आहे की ज्याच्यामध्ये बर्ड फोटोग्राफी डिटेलमध्ये कव्हर केली आहे. हेच तुम्ही मला गिफ्ट म्हणून पाठवलं. हो. तर झालं. तर ह्याच्यामध्ये काय केलं आम्ही माहिती आहे का की राईट फ्रॉम नेचर टू कॉन्झर्वेशन टू कोड ऑफ कंडक्ट हे सगळं ह्या पुस्तकात कव्हर केलेलं आहे. ह्याच्यामध्ये अनेक लोकांचे श्रम पण आहेत. हो, मी वाचलं की पूनम इथे आहे, पूनम पण त्याची को रायटर आहे. रामकीसारख्या माणसांनी, सुधीर शर्मासारख्या माणसांनी त्या लोकांनी काही कोड ऑफ कंडक्ट बनवलं होतं पण ते कधी लोकांपर्यंत पोहोचलं नाही मोठ्या प्रमाणात. तर आम्ही आमचं एक स्वतःचं कोड ऑफ कंडक्ट तयार केलं की बर्डिंगसाठी कोड ऑफ कंडक्ट काय असलं पाहिजे, मी काय काय त्याच्यामध्ये कव्हर करू. तर आम्ही खूप रिसर्च केला याच्यामध्ये. पण तर ह्याच्यामध्ये 34 टिप्स आहेत. आणि नुसत्या फ्रेमिंग रिलेटेड म्हणजे हाऊ टू फ्रेम अ फोटोग्राफ ह्याच्यातसुद्धा जवळजवळ 15 ते 20 टिप्स आहेत. म्हणजे खूप इंटरेस्टिंग टिप्स आहेत. तुम्ही पत्रिका बघितली असेल ना, माणसाची पत्रिका असते, त्या पत्रिकेमध्ये घर असतात ना, 12 घरं आहेत. तर त्या 12 घराचं जर मी समजा ती पत्रिका डोळ्यासमोर ठेवली ह्याच्यामध्ये मी तो पक्षी कुठे बसवला आणि इंटरेस्टिंग दिसेल त्याचीसुद्धा आम्ही एक नवीन फ्रेम बनवली की अशी फ्रेमिंग केल्यावर कसा तो पक्षी दिसतो तो पण आम्ही ह्याच्यामध्ये टाकला. अशा आम्ही राईट फ्रॉम गिअर सिलेक्शन, कुठला कॅमेरा घ्यायचा, इव्हन सेटिंग्स पण सगळे दिली सगळी दिली कुठली सेटिंग्स की हेल्पफुल होऊ शकतात. छोटा पक्षी असेल तर काय सेटिंग पाहिजे, मोठा पक्षी असेल तर काय पाहिजे, कुठल्या पक्ष्याचं काय फ्लाईट असली पाहिजे, कुठले गिअर्स असले पाहिजे.
हे सगळं ह्याच्यामध्ये कव्हर केलं आहे. आणि ही सगळी पुस्तकं आम्हाला कुठे विकत घेता येतील? ही आता हे चित्रकथी ॲमेझॉनवर अवेलेबल नाही आहे, पण बुकगंगा आणि ॲमेझॉनवर तिन्ही पुस्तकं आहेत. ओके. ते त्यांचा काहीतरी एक टेक्निकल इश्यू झाला आहे ॲमेझॉनचं म्हणून हे पुस्तक, पण बुकगंगावर आहे. आणि मला .com आणि Amazon. ॲमेझॉनवर आहेत पुस्तकं, ही पण आहेत. आणि हे पुस्तक तर खूप ठिकाणी पोहोचले, म्हणजे हे अमेरिकेत गेलं आहे, इंग्लंडमध्ये गेलं आहे, दुबईला याचे खूप कॉपीज खपतात. मग ह्याला तशापैकी बऱ्यापैकी इंटरनॅशनल ऑडियन्स मिळाला आहे. इनफॅक्ट बरेच लोक म्हणत आहेत की तुम्ही आम्हाला याचं मराठी करून द्या. तर मराठीमध्ये करायचं, पण चित्रकथी मी करायला घेतलं मराठी, कारण मला खूप लोकांनी सांगितलं की आम्हाला तुम्ही हे मराठीत कन्वर्ट करून द्या. तर त्याचं मी बेसिक ट्रान्सलेशन कंप्लीट झालं आहे. तर ते आता मराठीमध्ये करून त्याचं डिझायनिंग करून मग परत मी ते पुस्तक रिलीज करेन. पण हे पुस्तक आम्ही जॉईंट एफर्ट्सने केलं, पण खूप आम्हाला सुद्धा ह्याच्यात खूप आनंद आहे या पुस्तकामध्ये, की जेणेकरून लोकांना हे पुस्तक पोहोचेल. बर्ड फोटोग्राफीबद्दल माहिती मिळायला पाहिजे मुळात, कारण कॅननसारख्या लोकांनी सुद्धा काही स्पॉन्सर करून पुस्तकं बनवलेले, पण त्याच्यात तुम्हाला इतकी डिटेल मिळत नाही. म्हणजे कुठला मी ट्रायपॉड घेऊ, का घेऊ, बायनॉक्युलर्स कुठल्या पाहिजेत, काय पाहिजे, सगळं त्याच्यामध्ये डिटेलमध्ये माहिती आम्ही दिलेली आहे. आणि नॉर्मली लोक शेअर नाही करत, पण आम्ही अख्खा फोटोशॉपचा वर्कफ्लो पण शेअर केला, इन्क्लुडिंग इमेजेस, प्रत्येक स्टेपचा अख्खा वर्कफ्लो, आणि काय घडतं, अमुक केल्यावर काय घडतं, तमुक केल्यावर काय घडतं. आणि खूप लोक मला इव्हन अमेरिकेत आमच्याकडे काही प्रोफेसर्स आहेत आता हे पुस्तक वापरून ते हो. शिकवायला सुरुवात करणार आहेत हो, नाही, खूप मजा येईल हे पुस्तक. डिपार्टमेंट. हे पुस्तकाची खूप मजा आहे. म्हणजे माझं तर फेवरेट पुस्तक आहेच आहे, पण आम्हाला आनंद आहे की आम्हाला ही निश सापडली. हे पुस्तक नाही अवेलेबल आहे. आणि गंमत म्हणजे तिन्ही पुस्तकांची गंमत अशी आहे की मराठीमध्ये आपल्या क्षेत्रामध्ये आम्ही नामवंत लेखक नव्हतो, मी पण नव्हतो. पण मी जेव्हा फेसबुकवर किंवा इंस्टाग्रामवर लोकांना सांगितलं की हे पुस्तक तुम्ही प्री ऑर्डर करू शकता, लोकांनी ह्याच्या कॉपी ॲडव्हान्स पैसे देऊन घेतलेल्या आहेत. ओ वाव. तर हे तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात या पुस्तकांचं यश आहे की लोकांचा तुमच्यावर विश्वास आहे की हा काढतोय त्या अर्धी पुस्तक चांगला असेल. आणि हे जे दांडेलीचं पुस्तक आहे हे कर्नाटकच्या गव्हर्नरने रिलीज केलं. चित्रकथी आहे हे कॅननची लिडरशिप टीम आली ती पुण्यामध्ये, त्यांनी रिलीज केलं. आणि विंग्स आणि वेल्ससाठी माझी फेवरेट आहे जैनी मारिया, जैनी आली होती. आम्ही जैनीचं प्रेझेंटेशन पण ठेवलं होतं आणि ते खूप सुंदर झालं. ते लोकांना खूप थ्रिलिंग होतं की, आणि तिने या पुस्तकाबद्दल पण खूप बोललं आणि तिला बेसिकली पुस्तक खूप आवडतं. सो आय होप जंगल एकोसचे जे कोणी व्ह्युअर्स आहेत, ऑडियन्स आहेत, हो, नक्की नक्की ते ह्या पुस्तकांना नक्कीच पसंती देतील आणि ऑर्डर करतील. सर, आपली ॲक्च्युली आज पॉडकास्टमध्ये जे काही प्रश्न विचारले जाणार होते ती लिस्ट आत्ता तरी कवर्ड आहे, पण आमच्या टीमने आज नवीन एक एक्सपेरिमेंट करून बघितलं आहे. सोशल मीडिया थ्रू काही प्रश्न आम्ही ॲडव्हान्समध्ये मागवून बघितलेत. त्यामध्ये जे आत्ता 2 प्रश्न तुम्ही पण ऐकले ते प्रश्न मी पुन्हा रिपीट करतो की बरेचदा म्हणजे हा खूप कॉमन प्रश्न आहे, पण आय थिंक इट्स बेटर वी शेड लाईट ऑन इट. आय एम शुअर तुम्ही या पुस्तकांमध्ये ते कवर केलेलंच आहे, पण आता आपण हे डिस्कशन करतोच आहोत की वाईल्डलाईफ फोटोग्राफी म्हटल्यानंतर टूल्स आर व्हेरी इम्पॉर्टंट असं बरेचदा सांगितलं जातं, किंवा काही वाईल्डलाईफ फोटोग्राफर्ससुद्धा अमुक एक लेन्स तुम्हाला हवीच, किंवा ही लेन्स घेतली तर तुमची वाईल्डलाईफ फोटोग्राफी अशा पद्धतीने इम्प्रूव्ह होईल वगैरे, अशा पद्धतीने मार्केटिंग गिमिक्स वापरतात. हाऊ इम्पॉर्टंट आर द कॅमेराज अँड टूल्स फॉर वाईल्डलाईफ फोटोग्राफी? नाही, हे इम्पॉर्टंट आहेत, नाही असं नाही आहे. पण मी लोकांना काय म्हणतो, इव्हन परवासुद्धा मला इंस्टाग्रामवर हा प्रश्न होता, मी त्यांना सांगितलं, पहिला महत्त्वाचा प्रश्न होतो, या प्रश्नाचं उत्तर द्या, आर यू गोइंग टू सेल युअर फोटोग्राफ? ते म्हणतात नाही. कशासाठी फोटोग्राफी करणार आहे? माझ्या आनंदासाठी करणार आहे. मग नको आहे तुला ही लेन्स, जस्ट इग्नोर इट. मग मी त्यांना सांगतो की अरे बाबांनो, मी जेव्हा सुरू केलं ना तेव्हा मी 600D या बेसिक कॅमेरावर सुरू केलं आणि 55-250 लेन्सवर काम केलं. सर 450D. त्याच्यानंतर मी 300 F4ला गेलो विथ, आणि ते फोटो आत्तासुद्धा चांगले दिसतात. तर असं काही नाही आहे. तर मी त्यांना सांगतो की तुम्ही विनाकारण पैसे घालवू नका.
तुमचं बजेट सांगा, त्या बजेटमध्ये बसवा. उगीच एक्स्ट्रा ऑर्डिनरी बजेटच्या नादी लागू नका. माझे असे पण काही मित्र आहेत की ज्यांनी जुगाड करून बँकांना पटवून हप्त्याने लेन्स घेतलेत. म्हणजे त्याचा EMI क्रिएट केला आहे कार्डावर आणि त्याचे लेन्स घेतले. मी म्हटलं अरे जर तुमचं एज तुमच्या बाजूनी असेल तर हा उद्योग जरूर करा. अदरवाईज असं काही नाही की माझ्याकडे 500 f4 लेन्स आहे किंवा माझ्याकडे 600 f4 लेन्स आहे म्हणून मला चांगला फोटो मिळणार आहे, असं काही नाही. असे खूप लोक आहेत की जे उत्कृष्ट फोटोग्राफ करतात साध्या लेन्सवरून. तर मी अजूनही लोकांना सांगतो की तुम्ही 150-600 सारखे लेन्स घ्या, काही प्रॉब्लेम नाही. नवीन नवीन असाल, बेस्ट वेज टू रेंट इट आउट. पुण्यामध्ये उत्तम व्यवस्था आहे, मुंबईमध्ये उत्तम व्यवस्था आहे. भाड्याने घ्या ना, कशाला पैसे घालवत आहे. समजा मला भूतानसारख्या ठिकाणी जायचं आहे, कोस्टारिकाला जायचं आहे, तर मी सुद्धा प्राईम लेन्स रेंट करतो, मी विकत नाही घेत. मी कशाला माझे 5-6 लाख रुपये अडकून ठेवू. माझ्याकडे तेवढे पैसे असतील तर ठीक आहे, अदरवाईज नाही. मी जेव्हा रिटायर झालो तेव्हा मी 9 लाख रुपये बाजूला ठेवले होते की कॅमेरा आणि करण्यासाठी. ते सगळे कधीच उडाले. मग आता तुमच्याकडे पैसे नसणारच आहे, तर मग यू हॅव टू बेटर. माझी रिक्वायरमेंट काय आहे, माझा आनंद हा महत्त्वाचा आहे का मी टाकणारी पोस्ट महत्त्वाची आहे, ते बघा. मी त्यांना सांगतो की अरे भारतामध्ये 4 किंवा 5 लोक पण नाहीत हातावर मोजणे एवढे की जे फोटो विकतायत, पैसे कमवतात. परत माझ्या मित्राचा आम्हाला मेसेज आला, त्याला काहीतरी $0.4 असं फ्लिकरनी पैसे दिलेत फोटो विकले गेल्याबद्दलचे. त्याचा गणपतीचा फोटो म्हणून विकला गेला. मी म्हटलं की तुम्हाला नाही मिळणार आहेत पैसे, तर बेस्ट वे म्हणजे ह्यासुद्धा आम्ही तो रूल दिला, आम्ही त्याला 80-20 रूल म्हणतो. 20% इज बॉडी, 80% इज द लेन्स. त्याच्या पलीकडे घालू नका. बॉडीमध्ये काही नाही आहे. तुम्ही R3 घेतलं काय आणि काय घेतलं काय. बेसिकली शेवटी आपण म्हणतोच ना की कॅमेऱ्यामागचा डोळा महत्त्वाचा आहे. तर तुमचं कसं फ्रेमिंग करताय, तुम्ही कसा फोटो काढताय, किती तुम्ही टेक्नॉलॉजिकली साऊंड आहात. कारण DSLR आला आणि मिररलेस आला तरी तुमचं टेक्निक, बेसिक टेक्निक चांगलं पाहिजेच पाहिजे, तर तुम्हाला फोटो मिळणार आहे. म्हणून लेन्समध्ये पैसे जर घालवायचे असतील तर तुमच्याकडे पैसे पाहिजेत महत्त्वाचे. त्याच्यासाठी घरच्यांना त्रास देऊन किंवा तुमची बाकीची बजेट मारून कर्ज बाजारून काही उपयोग नाही आहे. कारण नंतर तुम्हाला पैसे नाही मिळणार आहे. आणि नाही म्हटलं तर आजकाल भारताच्या प्रत्येक ट्रिपला तुम्हाला 50-60 हजार रुपये लागतात. आणि प्लस हे पैसे, मग प्लस ट्रॅव्हलचे पैसे, असं सगळे पैसे जर गृहीत धरले तर शेवटी कॅमेरा नॉर्मल असेल तरी काय हरकत नाही ना. आणि आणखी एक गोष्ट सर, म्हणजे त्यांचा प्रश्न थोडा वेगळा आहे, पण मला त्या प्रश्नाकडे नाही जायचं आहे. पण मला एक गोष्ट मगाशी ॲक्च्युली ती मिस आऊट झाली म्हणून विचारायची आहे. मध्यंतरी मोबाईल फोन्स बॅन केलेत काही जंगलांमध्ये. मग परत तो बॅन उठवला, मग परत तो बॅन आला, असं काहीतरी चालू आहे गडबड सगळी. याकडे तुम्ही कसं बघता? बिकॉज ॲज वाईल्ड लाईफ फोटोग्राफर्स बरेचदा आपण जंगलांमध्ये जातो, त्यावेळेला ड्रायव्हर्स, गाईड्स, तुमच्याकडे मोठा कॅमेरा असेल, मोठी लेन्स असेल तर तुम्हाला वेगळ्या पद्धतीने बघतात, ट्रीट पण वेगळ्या पद्धतीने करतात काही जंगलांमध्ये. जे मोबाईल वरती फोटोग्राफी करणाऱ्यांना प्रत्येक वेळेला तो अनुभव येतो जसं नाही. सो ह्या सगळ्या बॅन बाबतीत किंवा मोबाईल वापरण्याबाबतीत काय? नाही, मोबाईलचे काही डिसॲडव्हान्टेज असे पण आहेत. त्याच्यात ॲडव्हान्टेज असा आहे की सर्वसामान्यांना फोटोग्राफी करता येते, ती त्यांना मिळायला पाहिजे, तो त्यांचा राईट आहे ॲक्च्युली. प्रॉब्लेम असा होतो की लोक जवळच जवळ न्यायला बघतात मोबाईल असताना, आणि ज्याला त्याला घाई असते की तिथून लाईव्ह करणारे पण खूप आहेत, नंतर तिथून फोटो इमिजिएट पोस्ट करणारे पण खूप आहेत. त्यांना अशी घाई असते ना की इमिजिएट स्क्रीनशॉट घे, मग काढला की लगेच फोटो टाक, स्टोरी शेअर कर. त्यामुळे मग पुढचे प्रॉब्लेम सगळे सुरू होतात. त्यामुळे तो मोबाईलला बॅन आला आहे. आणि हे विदिन गाईड कम्युनिटीसुद्धा ते एकमेकाला सांगतात की इथे सायटिंग चालू आहे रे, इकडे ये, तिकडे जा. त्याचंसुद्धा त्यांनी त्याप्रमाणे तो छोटा एक कंट्रोल का होईना पण आणला आहे त्यांनी, की जेणेकरून तुम्हाला असं करायला लागत नाही. मोबाईल बॅननी खरंच काही साध्य होणार आहे अशातलं नाही आहे, पण निदान हे गैरप्रकार थांबतील. आत्ता जे मध्ये घडलं ना की तिकडे 8-10 गाड्या आहेत आणि इकडे 8-10 गाड्यांमध्ये ती अडकली टायगर, त्याला मग बॅन आला ना, त्या सगळ्यांना लगेच शिक्षण.
पण तो फोटो इमिजिएट आला नेटवर, तो व्हायरल झाला, मग ते सगळे पुढचे प्रॉब्लेम सुरू होतात. सर थँक्यू सो मच. Thank you. My जंगल pleasure. एकोसच्या या भागात तुम्ही आज आलाय. नाही, मला बऱ्याच दिवसांनी गप्पा पण मारायला मिळाल्या. सर आमचे गिफ्टिंग पार्टनर्स आहेत द महुआ स्टोअर, हो वा. त्यांच्यातर्फे त्यांनी तुम्हाला हा एक टी शर्ट पाठवलाय. त्यांची अरे वा. इच्छा आहे की तुम्ही तो टी शर्ट फक्त उघडून त्याच्यावर जे काही डिझाईन हो आहे नक्की ते नक्की सगळ्या नक्की. ऑडियन्सला दाखवावं, कारण ते खूप अरे वा, स्पेसिफिक डिझाईन्स पाठवतात आम्हाला. वंडरफुल, खूप छान आहे. सो हे महुआ स्टोअर्स आहे आणि नेचर वॉक चॅरिटेबल ट्रस्ट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ जंगल हो. एकोस. त्यांच्यातर्फे हे एक पुस्तक तुम्हाला वा, gift. मी अनुजला सगळ्या कॉपी नेहमी देतो. अच्छा. त्यांची लायब्ररी पण आहे ना, हो. त्यांना नेहमी देतो. येस. थँक्यू. थँक्यू सो मच Thank सर. you. थँक्यू सो मच. ग्रेट प्लेजर. मजा आली खूप दिवसांनी गप्पा मारून. जंगल एकोस. जंगलातल्या अनेक गोष्टींबद्दल आपल्याला इधर खूप माहिती असते किंवा खूप कमी माहिती असते. पण जी लोक ह्या जंगलांमध्ये वारंवार जात असतात, ह्या जंगलांमधल्या वेगवेगळ्या एलिमेंट्सवरती अभ्यास करत असतात, रिसर्च करत असतात, PhD करत असतात, ह्या जंगलांमधल्या जंगली प्राण्यांबरोबर आपलं अख्खं आयुष्य घालवतात, अशा माणसांशी गप्पा मारून आम्ही या जंगलाची खरी ओळख तुम्हा सर्वांसोबत शेअर करतो. जंगल एकोसचे हे भाग तुम्हाला जर आवडत असतील तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब कराच. आणि ही जंगलाबद्दलची आणि संवर्धनाबद्दलची जी काही माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय ती इतरही नागरिकांपर्यंत तितक्याच प्रेमाने पोहोचवा.